प्रभु यीशु मसीह के महान नाम से ये कोल्हापुर पास्टर्स फेलोशिप के द्वारा आयोजित किए हुए इस कॉन्फ्रेंस में आए हुए सारे लोगों को मैं हृदय से नमस्कार करता हूँ। कोल्हापूर पास्टर फेलोशिपच्या द्वारा आयोजित करण्यात आलेल्या पास्टर्स एंड लीडर्स कॉन्फरन्स मध्ये आलेल्या तुम्हा सर्वांना प्रभु येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये मी अंतःकरणपूर्वक अभिवादन करतो। इस कॉन्फ्रेंस के लिए जितने लोगों ने सहायता किया, मदद किया और जितनों ने बोझ के साथ प्रार्थना किया, सारे लोगों को परमेश्वर की आशीष मिलने पाए। आणि या सभेसाठी जितक्या लोकांनी मदत केली, सहायता केली आणि अगदी अंतःकरणापासून ज्यांनी प्रार्थना केल्या, अगदी बोझ न कळवळ्याने प्रार्थना केल्या, त्या सर्वांना प्रभु सहायता करो। लगातार जहां कहीं मैं जाता हूं, इन दिनों में पास्टर्स कॉन्फ्रेंस के लिए लोग उत्साहित हैं और सेवक लोग सुनने के लिए चाहते हैं आज के वातावरण में हम परमेश्वर के काम कैसा करें। आणि जिथे कुठे मी जातो पास्टर्स एंड लीडर्स कॉन्फरन्स मध्ये अशा प्रकारच्या पाळक पुढारी परिषद मध्ये मला दिसतं की लोक उत्सुक आहेत देवाकडून वचन शिकण्यासाठी आणि अशा एका वातावरणामध्ये आम्ही कसं जगावं याकरिता शिकण्यासाठी। मैं बीते दिनों में 5 तारीख को अपना घर छोड़ा था आणि गेल्या काही दिवसांमध्ये 5 तारखेला मी आपलं घर सोडलेलं होतं। मैं बिल्कुल लगा आखिरी छोर में दक्षिण के छोर में मीटिंग के लिए गया, वहां भी सेवकों के बीच में प्रचार किया था। आणि अगदी मी दक्षिणेच्या टोकाला गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी पण मी सेवक लोकांच्या मध्ये वचनाची सेवा केलेली आहे। आम सभा के अलावा सेवकों के बीच में परमेश्वर के वचन को लाने के लिए परमेश्वर ने इस्तेमाल किया। आणि साधारण लोकांच्या शिव व्यतिरिक्त देवाच्या सेवकांमध्ये देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी प्रभूने मला उपयोगात आणलेला आहे। वहां मैं फिर वहां से थोड़ा आगे बढ़ के वेल्लूर चले आया था आणि त्या ठिकाणाहून थोडं पुढे येऊन मी वेल्लूर या ठिकाणी आलो। वहां से हैदराबाद आया, त्या ठिकाणाहून हैदराबादला आलो और फिर तेलंगाना में ही कोत्तगुडम नाम करके एक जगह है, वहां पर सेवकों की मंडली में मैंने प्रचार किया। आणि त्या ठिकाणाहून पुन्हा तेलंगणामध्ये कोत्तगुडम नावाचं एक ठिकाण आहे, तिथं सेवकांच्या मध्ये मी प्रचार केला। फिर वहां से मैं विजयवाड़ा आया, तिथून मी विजयवाड़ाला आलो। विजयवाड़ा में भी सेवकों के लिए विशेष एक मीटिंग रखी गई थी, उसमें मैंने प्रचार किया। आणि विजयवाड़ामध्ये पण सेवकांसाठी एक विशेष सभा आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये मी वचनाची सेवा केली। परसों तक मैं वहां पे जहां विशाखापट्टनम में था, आणि परवापर्यंत मी विशाखापट्टनम या ठिकाणी होतो। वहां भी आम सभा के अलावा सेवकों के लिए एक विशेष सभा चलाने के लिए मुझसे विनती किया गया है। आणि त्या ठिकाणी पण साधारण सभांच्या ऐवजी सेवकांसाठी एक विशेष सभा चालविण्याकरता मला विनंती करण्यात आली। कल यात्रा करके मैं रात में पहुंचा, अभी सेवकों के बीच में प्रचार करने के लिए मुझे मौका मिल रहा है। आणि काल मी प्रवास करून या ठिकाणी पोहोचलो आणि आता मला सेवकांमध्ये प्रचार करण्याची संधी मिळालेली आहे। मैं यहाँ कोल्हापुर की मीटिंग के बाद फिर दक्षिण में जाके 1200 पास्टरों के बीच में मैं प्रचार करने के लिए जाऊंगा। आणि या कोल्हापूरच्या सभेनंतर पुन्हा एकदा दक्षिणेकडे जाऊन मी 1200 पाळक लोकांच्या मध्ये वचनाची सेवा करणार आहे। फिर वहां से फिर सांगली में आना पड़ेगा, आणि त्यानंतर पुन्हा मला सांगली या ठिकाणी यावं लागेल। सांगली में भी एक सेवकों के लिए सम्मेलन रखा गया है आणि सांगलीमध्ये सुद्धा सेवकांसाठी एक संमेलन ठेवण्यात आलेला आहे। मैं अपने जगह बिहार फिर लौटूंगा, वहां 1100 पासवानों के बीच में 5 दिन का एक सभा है। आणि मी जेव्हा माझ्या बिहारमध्ये पुन्हा मी परत जाईन तेव्हा 1100 सेवक लोकांसाठी परत एक सभा तिथे आयोजित करण्यात आलेली आहे। मैं इस बात को इसलिए कह रहा हूं कि आज खास करके परमेश्वर जो लीडर्स है, जो लीडरशिप में है, उनसे परमेश्वर बातचीत करने के लिए चाहता है। आणि या गोष्टी मी यासाठी सांगत आहे, खास करून जे लोक पुढारीपणामध्ये आहे देवाच्या सेवेत असताना त्यांच्याकरिता देवाला काही गोष्टी सांगायच्या आहेत, त्याकरिता मी हे सांगत आहे। आज के हिंदुस्तान की बातों को देखेंगे, यहाँ आज जो सेवकाई में है, जो लीडरशिप में है, कलीसिया को चलाने के लिए जिम्मेदारी को पाए हैं, उनको पहले सही बातों को सही करना पड़ेगा और समझना पड़ेगा। आज भारत देशाच्या परिस्थितीकडे पाहता जे कोणी आज सेवा कार्यामध्ये आहेत, देवाचे सेवक म्हणून काम करत आहेत, पुढारी पण करत आहेत, त्यांच्याकरिता आपल्या सर्व गोष्टी त्यांनी व्यवस्थितपणे करणं
अत्यंत गरजेचं आहे. लगातार अगर बाइबल में आप देखेंगे, जर तुम्ही सातत्यानं बायबलकडे पाहत राहिला, परमेश्वर किसी बड़े काम को करने के लिए एक जन को खोज रहा है जो लोगों का अगुवाई कर सके. आणि परमेश्वर महान काम करण्यासाठी कोणा एका व्यक्तीला शोधत आहे की जो ते अद्भुत कार्य करू शकेल. हम जानते हैं मूसा को जब परमेश्वर ने बुलाया 3 मिलियन अर्थात 30 लाख लोगों को छुटकारा के लिए, आणि जेव्हा आम्हाला माहित आहे की जेव्हा मोशेला देवानं पाचारण केलं 30 लाख लोकांच्या सुटकेसाठी त्याला निवडलं. अगर आप निर्गमन के दूसरे अध्याय को पढ़िएगा, वहां पर प्रभु खुद कहता है, मैंने अपने लोगों की पीड़ाओं को देखा और उनकी आवाज को सुना, मैं उतर आया हूं, इसलिए तुम भी आओ, हम मिलके काम करेंगे करके परमेश्वर कहता है. आणि निर्गमच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं तर परमेश्वर तिथं म्हणतो की मी माझ्या लोकांच्या वेदना, त्यांचं दुःख पाहिलेलं आहे, त्यांची सुटका करण्यासाठी मी उतरून आलेलो आहे, तुम्ही पण माझ्या बरोबर सहभागी व्हा आणि आपण मिळून हे काम करूया. या गिदोन के समय में देखिएगा, परमेश्वर खुद कहता है, मैं लोगों की चिल्लाहट को सुना और मैं उतर आया, तुम भी मेरे साथ आओ, जबकि तुम बहुत भय के साथ पकड़े गए हो, तो भी मैं तुम्हें लेके मैं आगे ले जाने के लिए चाहता हूं. आणि गिदोनाच्या काळाकडे सुद्धा जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा सुद्धा तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो की लोक अत्यंत भयभीत अवस्थेमध्ये आहेत, परंतु मी आलेलो आहे की तुमची त्यातून सुटका करण्यासाठी. जब देश का हालत गड़बड़ा गया, आणि जेव्हा देशाची परिस्थिती गडबडलेली होती, मंडली के बीच में अशुद्ध बातें पाई गई है एली के समय में, आणि एलीच्या काळामध्ये मंडळीच्या परिस्थितीमध्ये किंवा मंडळीमध्ये अशुद्ध अशा गोष्टी आढळून आल्या. परमेश्वर अपन लोगों के लिए तरस खाया, मेरा मकसद पूरा नहीं हो रहा है, इसलिए परमेश्वर को कुछ काम करना पड़ा. आणि परमेश्वराने आपल्या लोकांवर दया दाखवली की माझा जो उद्देश आहे तो काही कारणामुळे पूर्ण होत नाही, म्हणून अपनी जिंदगी के लिए रोने वाली हन्ना को प्रभु ने देखा. आपल्या जीवनासाठी रडणाऱ्या हन्नेला प्रभूने पाहिलं. मेरी बात को थोड़ा ध्यान से सुनिएगा. माझ्या गोष्टी थोड्या लक्षपूर्वक ऐका. हन्ना के ऊपर परमेश्वर का नजर रहा, हन्नावरती परमेश्वराची नजर होती. उसने उसके गर्भ को बंद करके रखा जब तक वो परमेश्वर के लिए संपूर्ण तौर से जो कुछ उसे मिलेगा उसको देने के लिए तैयार नहीं हो, तब तक परमेश्वर उसको कोक को बंद रखा. आणि परमेश्वराने तिची कोक तोपर्यंत बंद करून ठेवली, तिची कूस बंद करून ठेवली, तोपर्यंत जोपर्यंत ती संपूर्ण रीतीने समर्पित होण्यासाठी तयार झाली नाही, सिद्ध झाली नाही. कई साल रोने के बाद, कित्येक वर्ष रडल्यानंतर हन्ना जो है, एक बेटा अगर देंगे प्रभु, हम तेरे लिए संपूर्ण तौर से सौंपूंगा करके दूध चुड़ाने के बाद तुरंत आंखें दे रही है. आणि मग एक मुलगा जर दिला प्रभू तर मी तुला तुरंत तो अर्पण करेन म्हणून त्या बाळाचं दूध तुटल्यानंतर लगेचच ती त्याच्या मंदिरात समर्पणासाठी घेऊन आले. इसका मतलब परमेश्वर चाहता है एक ऐसा पुत्र हो जिसके द्वारा मैं देश को चलाऊं. आणि याचा अर्थ परमेश्वर अशी इच्छा बाळगतो की असा एक पुत्र मला हवाय ज्याच्याद्वारे मी हा देश चालवेन. और जब 400 साल परमेश्वर चुप्पी लगा दिया, लोगों से बातचीत करने के लिए उसको मन नहीं था, क्योंकि लोग परमेश्वर की वाणी को सुनने के लिए तैयार नहीं थे. आणि जेव्हा 400 वर्षेपर्यंत परमेश्वरानं एकदम तो गप्प राहिला, शांत राहिला, कारण लोकांच्या बरोबर बोलण्यासाठी त्याची इच्छा नव्हती. परमेश्वर एक एलिजाबेथ को सुना, एलिजाबेथ को, आणि एका एलिझाबेथचं परमेश्वरानं ऐकलं. या अपने को यहां पर लाने के लिए जब आना था, एक मरियम जो संपूर्ण तौर से सौंपी है, उसको परमेश्वर ने चुना ताकि उसके द्वारा प्रभु के सारे समस्त पृथ्वी के लोगों को उद्धार का कार्य बन सके. आणि ना केवळ एका अलिशबेला त्यानं निवडलं, परंतु एका मरियेला पण निवडलं की जेणेकरून देवाची योजना तिच्याद्वारे पूर्ण व्हावी आणि मानव जातीच्या सर्व लोकांना मुक्ती आणि आशीर्वाद मिळावा याकरिता. एक देश जब कानानियों के हाथ में पकड़ा गया और वहां का सिसरा नाम करके एक बहुत बड़ा शूरवीर था जिसके पास 900 रथ, जो लोहे का रथ, उन दिनों में वो बहुत मुश्किल से पाया जाता था, रखने वाला एक कप्तान को गिराने के लिए परमेश्वर ने देबोरा के ही चुना. आणि जेव्हा एक देश बंधनामध्ये अडकलेला होता त्यावेळेला जो असा एक व्यक्ती सिसरा नावाचा जो त्या देशावरती चालून आलेला होता, ज्याच्याकडे 900 लोखंडी रथ होते, अशा प्रकारचा एक महाबलवान असणारा व्यक्ती जेव्हा चालून आला तेव्हा लोकांची सुटका करण्यासाठी देवाने एका दबोरेला निवडलं. और जब फिलिस्ती लोग
परमेश्वर के लोगों के विरोध में ललकार रहे थे, साउल राजा के नेतृत्व में और उसकी सेना कांप रही थी, तो उस समय भी एक छोटा दाऊद को प्रभु को पकडणं पडा, जिसके द्वारा पूरा देश को वो चलाने के लिए कार्य किया. आणि जेव्हा बलिष्ठी लोक इस्रायलांच्या विरोधात उभा राहून ललकारत होते, ओरडत होते, त्यावेळेला देवाला एका दाविदाची निवड करावी लागली की ज्याच्याद्वारे सुटका प्राप्त होईल. इसका मतलब हमेशा परमेश्वर किसी लीडर को खोजता है जो लोगों को आगे ले जाने वाला हो. याचा अर्थ परमेश्वर नेहमी एका पुढाऱ्याला शोधत असतो जो आपल्या लोकांना पुढे घेऊन जाईल, चाहे पुरुषों में हो या महिलाओं में से हो. आणि तो कदाचित पुरुषांमधून असेल किंवा महिलांमधून असेल. परमेश्वर को एक अगुवे चाहिए, परमेश्वराला एक पुढारी हवा आहे जो दर्शन को प्राप्त कर सके आणि जो एक दर्शन प्राप्त करून घेईल, परमेश्वर की मनसा का पहचान सके, परमेश्वराच्या इच्छेला जाणून घेईल, परमेश्वर के हृदय को पहचान के लोगों को उसके अनुसार मोड़ सके. परमेश्वराचं हृदय, त्याचं अंतःकरण जाणून घेऊन त्याच्या इच्छेप्रमाणे लोकांना जो वळवू शकेल. किसी न किसी रीति से परमेश्वर के लोग परमेश्वर की दर्शन के खोज होके उसके संबंध में चले आ सके. आणि कोणत्या ना कोणत्या रीतीने परमेश्वराचे लोक त्याच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन त्याच्या संबंधामध्ये त्यांनी यावं याकरिता. इसलिए आज भी प्रभु तड़पता है मेरे लिए कौन है, क्योंकि कई पास्टर लोग, कई लीडर लोग खाली मैनेजर बन के बैठा है. म्हणून आज देखील प्रभू या गोष्टीसाठी तडपडत आहे, थळमळत आहे, कारण कित्येक पास्टर लोक, कित्येक सेवक लोक आज केवळ एक मॅनेजर बनून, एक व्यवस्थापक बनून राहिलेले आहेत. और मैनेजर का और लीडर का क्या अंतर है? आणि एका मॅनेजर मध्ये आणि एका पुढाऱ्यामध्ये काय फरक आहे? मैनेजर जो है रेफ्रिजरेटर का काम करता, आणि जो व्यवस्थापक किंवा मॅनेजर आहे तो एका फ्रीज सारखं काम करतो. फ्रिज का क्या काम है? आणि फ्रीजचं काम काय आहे? आप अंडा को लेके रखिएगा, आणि तुम्ही अंडा घेऊन त्यामध्ये ठेवा, 10 दिन के बाद आइएगा वो ताजा ही रहेगा. आणि 10 दिवसानंतर येऊन उघडून बघा ते ताजंच असेल. और 1 महीना हो गया लेकिन अंडा को वो सुरक्षित रखा है. आणि 1 महिने जरी झाला तरी सुद्धा ते अंड त्यानं सुरक्षित ठेवलेलं असतं. ये मैनेजर लोग जो है रेफ्रिजरेटर का काम करते हैं. आणि हे मॅनेजर जे लोक आहेत ते सुद्धा असं रेफ्रिजरेटर सारखं काम करतात. बगल वाला का हाथ पकड़ के पूछ लिया, आपके बारे में तो नहीं कहा जा रहा है ना? शेजाऱ्याचा हातात घेऊन विचारा, तुमच्याबद्दल तर नाहीत ना बोलत. प्रभु ने ये एक उदाहरण को दिया था. आणि प्रभूने एक उदाहरण दिलेलं होतं. क्या उदाहरण दिया था? काय उदाहरण दिलेलं होतं? अपने अपने खूबी के अनुसार प्रभु ने किसी को 5 तोला और किसी को 2, किसी को 1 दिया. आणि त्यांच्या ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे प्रभूने कोणाला 5,000 किंवा 5 दिले, कोणाला 2 दिले, कोणाला 1 दिले. और उसने कहा इससे जाके व्यापार करो. आणि त्यांना असं म्हटलं की जा आणि यावरती तुम्ही व्यापार करा. बहुत दिन के बाद आया आणि बऱ्याच काळानंतर ते आले और उन से हिसाब किताब पूछा. आणि त्यांच्याकडून हिशेब मागितला. जब परमेश्वर से आप प्राप्त करते हैं तो आपको हिसाब किताब देना पड़ता. आणि जेव्हा परमेश्वराकडून तुम्हाला काहीतरी मिळतंय ना, त्याचा हिशेब आणि किताब त्याचा द्यावा लागेल. मैं तो हमेशा परमेश्वर को मारवाड़ी से भी मारवाड़ी समझता हूँ. आणि मी तर नेहमी परमेश्वराला मारवाड्यांचा मारवाडी समजतो. एकदम सेठ है वो, आणि एकदम मोठा सेट आहे. कुछ ऐसे ही नहीं देता है. आणि तो असंच कोणाला तरी काहीतरी देत नाही. देने के बाद हिसाब मांगता है. आणि दिल्यानंतर त्याचा हिशेब मागतो. मैंने अपने बेटे को तुम्हें दिया, आणि मी माझ्या मुलाला तुमच्यासाठी दिलं. हम आनंदित होते हैं, क्रिसमस मनाते हैं, नाचते हैं, कूदते हैं, बेटे को प्रभु यीशु ने दे दिया. आणि आम्ही खूप आनंद करतो, नाचतो, गातो, उड्या मारतो आणि म्हणतो की देवानं आपल्या पुत्राला आमच्यासाठी दिलं, क्रिसमस आम्ही साजरा करतो. फिर पूछता है बेटे के साथ क्या किया. आणि मग तो विचारतो की त्या मुलाच्या बाबतीत काय केलं तुम्ही. बगल वाला से पूछिए, कुछ भी प्राप्त करते हैं ठीक है. आणि शेजाऱ्याला म्हणा काय पण मिळतंय देवाकडून चांगलं आहे. कुछ बहन लोगों से कहते हैं मैं तो बहुत सुंदर हूँ. ठीक है, सुंदर है या चुचुंदर है मैं नहीं जानता, लेकिन आप बहुत सुंदरता दिया है. आणि काही बहीण लोक असं म्हणत असतील मी तर फार सुंदर आहे का चुचुंदर आहे मला माहित नाही, परंतु देवानं खरोखरच तुम्हाला सुंदर केलेला आहे. या बहुत विद्या दिया है, किंवा तुम्हाला कदाचित जास्त विद्या दिली असेल, या आपको शरीर दिया है, किंवा तुम्हाला एक चांगलं तगडं शरीर दिलं कुछ भी हो जीवन तो दिया है. आणि काही असो जीवन तर दिलेलंच आहे, या पैसा दिया है, किंवा पैसे दिले असतील. लेकिन प्रभु जो कुछ आपको दिया है उसके लिए हिसाब किताब मांगेगा ही. आणि जे काही प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे त्याचा हिशेब तो मागणारच.
शैतान और परमेश्वर में यही अंतर है। सैतानामध्ये आणि परमेश्वरामध्ये हाच फरक आहे. जब शैतान देगा बोलेगा मजा करो, जेव्हा सैतान काहीतरी तुम्हाला देणार ना तेव्हा तो म्हणतो मजा करा मौज करो, आणि मौज करा, और ये सब मैंने दिया आणि है, हे सगळं मी दिलेलं आहे. खाओ पियो अपने का बर्बाद कर लो। आणि खा पी आणि स्वतःला सर्वनाश करून टाक. शैतान देता है, हिसाब नहीं लेता है, आणि सैतान जेव्हा देतो ना तेव्हा हिशेब देत नाही. लेकिन परमेश्वर देता है क्योंकि उसके पीछे मकसद है और हिसाब देता ही है। आणि जेव्हा परमेश्वर लेता देतो ही. तेव्हा त्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश असतो, त्याचा हिशेब तो घेतल्याशिवाय राहत नाही. मैं नहीं जानता हूं कि यहाँ कोई है कि किसी को कुछ ने परमेश्वर ने कुछ नहीं दिया। आणि मला नाही वाटत किंवा मला नाही समजत की इथं कोण असा असेल की ज्याला परमेश्वरानं काहीच दिलं नाही. मैं कभी कभी जब विदेश जाता हूँ कधी कधी मी विदेश मध्ये जातो और क्यों मैं इमिग्रेशन डिपार्टमेंट में मुझे खड़ा रहना पड़ता है, आणि त्या इमिग्रेशनच्या डिपार्टमेंट समोर मला उभा राहावं लागतं. और उसमें गोरे पीले सारे लोगों के साथ हम भी खड़े हैं। आणि त्यामध्ये गोरे आणि पिवळे आणि सगळ्या रंगाचे लोक उभे असतात, त्यात मीही उभा असतो. कभी कभी मैं सोचता था आणि कधी कधी मी असा विचार करीत असो, न तो आपने मुझे कलर दिया या कैश दिया, आणि तुम्ही मला ना तर रंग दिलाय ना पैसा दिलाय. इन लोगों के पास रंग भी है कैश भी है, आणि त्या लोकांच्याकडे मात्र रंग पण चांगला आहे आणि पैसा पण भरपूर आहे. और जब मैं अमेरिका में गया तो एक डॉलर के लिए हमको 85 रुपया देना पड़ रहा है। आणि जेव्हा मी अमेरिकेमध्ये गेलो तेव्हा $1 साठी आम्हाला 85 रुपये द्यावे लागतात. मैं 8,500 रुपया देने से ही हमको 100 डॉलर मिलता है। आणि मी 8,500 रुपये दिल्यानंतरच मला $100 मिळतात. देखिए प्रभु, ऐसा पैसा तो दिया लेकिन ऐसा है वो मूल्य में इतना फर्क क्यों आणि मी म्हणतो की बघ प्रभु, पैसा तर तू दिलास पण या किमतीमध्ये इतका फरक का ठेवला त्यांच्याने आमच्या. परमेश्वर ने मुझे वियतनाम में ले गया। आणि परमेश्वर मला व्हिएतनामला घेऊन गेला. जब वियतनाम में मैं गया, जेव्हा व्हिएतनाम मध्ये मी गेलो चाय पीने का मन किया, आणि मला चहा पिण्याची इच्छा झाली. मेरा दोस्त मुझे होटल में छोड़ के चला गया। आणि माझा दोस्त मला हॉटेलमध्ये सोडून निघून गेला. मैंने सोचा यहाँ का मार्केट क्या है, मैं इस होटल से बाहर आया। आणि मी म्हणालो की चला जरा बाजार जाऊन बघूया, मार्केट बघूया. मी बाहेर आलो. हिंदुस्तान जैसा एक छोटा सा चाय दुकान रहा। आणि भारतासारखंच एक छोटस चहाची टपरी किंवा दुकान होतं. मैं जाके पूछा चाय का दाम क्या है, आणि मी जाऊन विचारलं की चहाची किंमत किती आहे. उसने कहा 35,000 रुपया। आणि तो म्हणाला 35,000 रुपये. मेरा दिमाग उड़ गया। माझा बुद्धी जो आहे, माझी बुद्धी उडून गेली. मैंने उसे बोला कि अरे भाई एक चाय का दाम मांग रहा हूँ। आणि मी म्हणालो की अरे भाऊ, एक चहाचा विचारत आहे मी तुला. उसने कहा देखो बोर्ड में लिखा 35,000 रुपया। आणि तो म्हणाला बघा बोर्ड वरती पण लिहिलेला आहे 35,000 रुपये. वे लोग भी रुपया ही इस्तेमाल करते हैं, इसलिए मैंने सोचा हिंदुस्तान का रुपया और उनका रुपया ये की बराबर है। आणि ते सुद्धा रुपयाच वापरतात म्हणून मला वाटलं की आपला भारताचा रुपया आणि त्यांचा रुपया एकसारखा असेल. तो मुझे मालूम नहीं हो रहा था, मला काही समजत नव्हतं. मेरे पास अमेरिका का डॉलर रहा। आणि माझ्याजवळ अमेरिकेचा डॉलर होता. मैंने कहा कि कितना डॉलर मांगेगा 35,000 रुपया के लिए। आणि मला मी म्हटलं की 35,000 साठी किती डॉलर मागेल माहित नाही. क्योंकि 85 रुपया देना पड़ता है एक डॉलर के लिए। कारण एका डॉलर साठी 85 रुपये द्यावे लागतात. मैंने $100 दिया। मी $100 दिले. देखा जाए इनका 35,000 रुपया क्या होता है। आणि बघूया की यांचं 35,000 मध्ये असतंय तरी काय. उसने कहा मेरे पास फूटा नहीं है। आणि तो म्हणाला माझ्याजवळ सुट्टे नाही आहे। $1 दीजिए। आणि तो म्हणाला $1 द्या। मैंने कहा क्या $1 दें। आणि मी म्हणालो $1 काय मागता. आखिरी में मालूम है चाय जो है वहाँ 35 रुपया है, लेकिन 0 लगा दिया और वे लोग उसने अपना पैसा कितना जमा आणि शेवटी मला कळून चुकलं की त्या चहाची किंमत वास्तवामध्ये 35 रुपये आहे, पण त्या 35च्या पुढे त्यांनी बरेच शून्य लावले होते का तर आपलं मूल्य वाढावं म्हणून. मैं परमेश्वर से जब कहा था कलर भी नहीं दिया, कैश भी नहीं दिया। जेव्हा मी देवाला असं म्हणालो होतो की तू आम्हाला रंग पण दिला नाहीस आणि पैसा पण दिला नाहीस. वियतनाम में परमेश्वर ने कहा, व्हिएतनाम मध्ये परमेश्वर म्हणाला तुम्हारा 100 रुपया के लिए कितना वियतनामी रुपया होगा मालूम। आणि तुझ्या 100 रुपयासाठी व्हिएतनामचे किती रुपये होतील माहित आहे का तुला. तो मैं समझ गया। आणि मला समजून आलं. अभी 3.5 लाख रुपया हाथ में है आणि माझ्याजवळ आता 3.5 लाख रुपये आहेत. 100 रुपया रखने से मैं सोचता था कि अब इस 3.5 लाख रुपया का मैं मालिक हूँ। आणि मग ते 100 रुपये जवळ ठेवल्यानंतरच मला असं वाटत होतं 3.5 लाखाचा मालक आहे. तो परमेश्वर ने कहा,
मग परमेश्वर म्हणाला, अरे बाबा हमेशा कुछ ना कुछ तो मैं दिया हूं, आणि बाबा नेहमी तुला काय ना काय मी दिलेलंच आहे, लेकिन आपको मालूम होना चाहिए परंतु तुम्हाला माहित व्हायला पाहिजे. एक तोला लिया हुआ सभी हिसाब किताब पूछता है. आणि ज्याला एक नाणं मिळालं होतं किंवा एक दमडी मिळाली होती त्याच्याकडे पण हिशेब मागतो. उसने क्या किया, आणि त्यानं काय केलं, उसने कपड़ा में बांध के जमीन खोद के उसमें सुरक्षित रखा. जब मालिक आया उसको उठा के दे, ना तो नुकसान किया ना तो उसमें खराबी की. आणि त्यानं काय केलं, ती मोहरा घेऊन एका कपड्यामध्ये बांधून व्यवस्थित जमिनीत नेऊन पुरून ठेवली, का तर मालक आल्यानंतर खराब होऊ नये, त्याला परत द्यावी. वही फ्रिज का काम है. आणि तेच काम काय आहे, फ्रीजचं काम आहे. जैसा रखिएगा वैसे रहेगा. आणि जे जसं ठेवलेलं आहे ना तसंच ते राहतंय. 1.5 महीना का पहले कटा हुआ मुर्गी को ऐसे ही रखता है. आणि 1.5 महिन्यांच्या पूर्वी कापलेली जी कोंबडी असते ना तसंच ठेवतो तिला. जैसा रखे वैसे ही रखा है. आणि जसं ठेवलेलं असतं तशीच ती असते. मैनेजर भी ऐसे ही करता है. आणि एक व्यवस्थापक पण हेच काम करतो. किसी पासवान का 20 आदमी के साथ मंडली को शुरू करने के लिए बोल दीजिएगा. आणि कोणाला तरी एखाद्या पास्टरला सांगा की 20 लोकांच्या सोबत आता मंडळीची सुरुवात करा. 10 साल के बाद भी जाके पूछेगा कितना आपके पास विश्वासी है. आणि 10 वर्षानंतर सुद्धा जाऊन त्यांना विचारलं तुमच्याजवळ किती विश्वासी आहेत. भैया 20 तो 20 हैं. आणि तो म्हणा 20 होते ना, ते 20 आहेत तसे आहेत. एक तो मर गया, एक मेला, लेकिन एक नया पहुंच गया. आणि एक नवीन आलेला आहे. एक नया बच्चा हो गया है. हा, कारण नवीन आता बाळ जन्माला बुड्ढा आलं. मर गया है. आणि म्हातारा होता तो मेला. हमारा संख्या गठा नहीं भैया, आहे एकदम भैया, बिल्कुल. एक गोष्ट मात्र नक्की आहे की आमची संख्या अजिबात कमी झाली. बगल वाला का हाथ पकड़े पूछे आपकी कहानी चल रही है. आणि शेजाऱ्याचा हात हातात धरून म्हणा कहाणी तुमचीच चाललेली आहे. तब इसका मतलब आप कौन है. याचा अर्थ तुम्ही कोण आहात. आप मैनेजर रहे हैं. आणि तुम्ही एक व्यवस्थापकच राहिला. यहाँ फिर हाथ पकड़ बोलिए. आणि पुन्हा एकदा हात हातात घेऊन म्हणा, ये कॉन्फ्रेंस जो है आणि ही जी सभा आहे लीडरों का है, हे पुढाऱ्यांची आहे. शेपर्ड्स या पासवान का है. आणि पास्टर किंवा मेंढपाळांची आहे. पासवान अपना बेड़ों का बढ़ाता है, आणि पाळक आपल्या मेंढरांना वाढवतो. लीडर अपना संख्या को भी और अन्य बातों को बढ़ाता है. आणि पुढारी आपल्या संख्येला पण वाढवतो आणि बाकीच्या गोष्टींना पण वाढवतो. अन्यथा इस मीटिंग से निकल जाओ. आणि जर तसं नसेल ना, या सभेतनं निघून जा. अब बोलेंगे हम 700 रुपया दे के आए भैया. तुम्ही म्हणाल भैया आम्ही 700 रुपये भरून आलेलो आहोत, और वापस दे दो तब हम निकल जाएंगे. आणि तुम्ही परत द्या मग आम्ही निघून जाईन. प्रभु के नाम की स्तुति महिमा होवे. प्रभूच्या नावाची स्तुती महिमा मैं होऊ दे. विश्वास करता हूं आप अपने को लीडर समझने की वजह से इस कॉन्फ्रेंस में आए. आणि मी विश्वास करतो की तुम्ही स्वतःला पुढारी समजता म्हणून या कॉन्फरन्स मध्ये आलेला आहात. मेरे कर्तव्य या मेरी जिम्मेदारी बहुत बड़ा है. आणि माझं कर्तव्य किंवा माझी जबाबदारी खूपच मोठी आहे. जो व्यक्ति इस बात को समझते हैं एक जोरदार हालेलुया बोलिएगा. आणि जे लोक या गोष्टीला समजतात एक मोठा हालेलुया बोला. मराठी वालों में बोलते हैं हम लोग शिवाजी के हैं लेकिन पता नहीं चलता. आप लोग एक जोरदार हालेलुया बोलिएगा. आणि एक जोरदार हालेलुया म्हणा. वेरी गुड. प्रभु के नाम की स्तुति महिमा हो. प्रभूच्या नावाची स्तुती महिमा होऊ मैं दे. आपको लीडर समझ के यहाँ बातचीत करता हूँ. आणि मी तुम्हाला एक पुढारी समजून या ठिकाणी बातचीत करतो. आप लीडर का मतलब, आणि एक पुढारी याचा अर्थ जब असा आहे, पतरस ने प्रभु से कहा था मत्ती रचित सुसमाचार 16वां अध्याय में, आणि जेव्हा मत्ती कृती वर्तमानाच्या 16व्या अध्यायामध्ये पेत्राने येशूला म्हटलं होतं, वहां पर प्रभु ने पूछा था आणि येशूने त्या ठिकाणी विचारलं होतं, लोग मेरे बारे में क्या कहते हैं. आणि लोक माझ्याविषयी काय म्हणून बोलतात. अपने चेलों से प्रभु ने पूछा था आणि आपल्या शिष्यांना त्याने विचारलं होतं, लोग मेरे बारे में क्या बोलते हैं भैया. आणि भैया सांगा मला की माझ्याविषयी लोक काय बोलतात. तो कुछ किसी ने कहा आप यूहन्ना बपतिस्मा देने वाला कहते हैं, या कोई एलिया कहते हैं, कोई एलिसा कहते हैं. आणि कोणी कोणी म्हटलं की तुम्ही लोक म्हणतात की तुम्ही बाप्तिस्मा देणारा योहान आहात, कोणी एलिया म्हणतात, कोणी अलिशा म्हणतात किंवा यशया म्हणतात, कोई यिर्मयाह कहता है. कोई कोण कोण म्हणतात की तुम्ही इर्मया आहात. लेकिन प्रभु तुरंत पूछा था, लेकिन परंतु देवानं लगेचच विचारलं, ठीक है जनता का विचार को छोड़ दो. आणि ठीक आहे लोकांचा विचार सोडून द्या. अरे तुम मेरे बारे में मेरे साथ खाते हो, मेरे साथ बैठते हो, मेरे से उठते हो, मेरे साथ सेवा करते हो, तुम मेरे बारे में क्या सोचते हो. परंतु तुम्ही मात्र माझ्या सोबत एकत्र भोजन करता, एकत्र फिरता, एकत्र सेवा करता, तुम्हाला काय वाटते की मी कोण आहे. 16वां पद में लिखा है, आणि 16व्या वचनामध्ये लिहिलं आहे, तुरंत पतरस ने ही उत्तर दिया. आणि लगेचच शिमोनाने उत्तर दिले. प्रभु ने सारे चेलों से पूछा था. आणि प्रभूने सर्व शिष्यांना विचारले होते. 15वां पद में लिखा
तुम लोग क्या समझते हैं? आणि 15व्या वचनात लिहिलंय की पण तुम्ही मला कोण म्हणून ओळखता. लेकिन सिमोन ऑटोमॅटिकली एमर्जिंग ॲज अ लीडर. आणि त्या ठिकाणी शिमोन जो आहे, पेत्र जो आहे, लगेचच तो एक पुढारी म्हणून तिथं समोर येतो. 12 लोग थे, 12 लोक होते, लेकिन सिमोन जवाब दे रहा है. परंतु त्यामधून शिमोनच उत्तर देत आहे. कारण क्या है? आणि कारण काय आहे? उसका एक टच है, परमेश्वर का टच है. आणि त्या ठिकाणी परमेश्वराचा एक स्पर्श आहे. हे प्रभु, हे प्रभु, तू जीवते परमेश्वर का पुत्र है. आणि तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. तू ख्रिस्तस. आणि तू ख्रिस्त आहेस. प्रभु के नाम की स्तुति महिमा हो. प्रभुच्या नावाची स्तुती महिमा हो. तुरंत वो लीडरशिप की बातें निकलती है रेवलेशन के आधार पर. आणि लगेचच ती जी पुढारीपणाची जी गोष्ट आहे त्याच्यामधून बाहेर येते प्रकटीकरणाच्या आधारावर. बगल वाला का हाथ, मैं थोड़ा सा परेशान करूंगा आज और कल परसों. आणि मी तुम्हाला थोडं त्रास देणार आहे आज, उद्या आणि परवा. आप मेरा साथ देना होगा. आणि तुम्ही मला साथ द्यायलाच पाहिजे. आप बोलिएगा. आणि म्हणा आता, आपको कुछ प्रकाश है? आणि तुम्हाला काहीतरी प्रकटीकरण मिळालंय का? अगर प्रकाश नहीं है, तुम लीडरशिप के लिए योग्य नहीं है. आणि जर प्रकटीकरणच नसेल तर तू पुढारीपणासाठी योग्य नाही आहे. सब लोग रह सकता है, आणि सगळे लोक असू शकतात, भीड़ रह सकती है. आणि बरीचशी गर्दी असू शकते. भीड़ भीड़ क्या कहती है? आणि गर्दी सुद्धा काय म्हणते? कोई यूहन्ना बपतिस्मा देने वाला जो मर गया था वो आ गया है. आणि कोणीतरी म्हणतात की बपतिस्मा करणारा योहान आलेला आहे जो मेला होता. कैसा है? आणि कसं काय? यीशु मसीह और यूहन्ना में 6 महीना के फर्क. आणि येशू ख्रिस्तामध्ये आणि योहान बपतिस्मा करणारा याच्यामध्ये 6 महिन्याचा फरक. उम्र में केवल 6 महीना का फर्क है. आणि वयामध्ये केवळ 6 महिन्यांचा फरक आहे. जब यूहन्ना बपतिस्मा देने वाला पैदा हुआ 6 महीना के बाद यीशु मसीह का जन्म आणि हुआ. जेव्हा बपतिस्मा करणारा योहानाचा जन्म झाला 6 महिन्यानंतर येशूचा जन्म झाला. ये जनता में लोगों ने कैसा कहेगा ये यूहन्ना बपतिस्मा देने वाला है. आणि मग लोकांनी कसं काय असं म्हटलं असेल की हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे म्हणून. लेकिन इसका मतलब इनको कुछ आता बोता नहीं है. आणि त्याचा अर्थ काय आहे की त्या लोकांना काही माहित नाही आहे. दोनों के जन्म के बारे में इनको कोई जानकारी नहीं है. आणि दोघांच्या जन्माविषयी यांना कुठली माहिती अरे नाही. कुछ बोल के तो रखो. अरे काहीतरी सांगून मोकळे वारे. क्योंकि यूहन्ना बपतिस्मा देने वाला का नाम उस समय पूरा जनता को जान मालूम था. आणि त्या काळामध्ये बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं नाव सर्वत्र प्रसिद्ध होतं. अगर आप किसी से पूछेंगे, आणि जर तुम्ही कोणाला विचाराल, थोड़ा लंबा चौड़ा आप रहेंगे, आणि जर तुम्ही एकदम जाडजूड आणि उंच धिप्पाड बहुत असाल, गुस्सा करने वाले होंगे, आणि जर एकदम रागीट असाल, तो आपके दोस्त क्या कहेंगे? आणि मग तुमचे लोक काय, मित्र काय म्हणतील? क्या अपने का अमिताभ बच्चन समझते हो? गुस्सा करने वाला जंगमैन. आणि स्वतःला काय तू अमिताभ बच्चन समजतो काय? जो फेमस है उसका नाम लगा दो. आणि कोणी प्रसिद्ध असेल ना त्याचं नाव लावा. किसी का नाम सब कोई जानकारी करता है, उसका नाम लगा दो. आणि एकाचं नाव जर सर्वांना माहित असेल तर त्याचं नाव लावा. ये सोच से नहीं है. आणि हे विचार करीत नाही. जो फेमस है उसका नाम लगा दो. आणि जो कोणी प्रसिद्ध आहे ना त्याचं नाव लावा. जिसका जो पॉपुलर है उसका वोट मार लो. आणि जो कोणी प्रसिद्ध आहे ना त्याच्यावरती मत आपलं टाका. हिंदुस्तान भी ऐसे ही है. भारत सुद्धा असाच आहे. अधिकांश से लोग ऐसे ही है. आणि अधिकतर लोक असेच आहे. जो प्रसिद्ध है उस नाम को किसी के ऊपर लगा देगा. आणि जे नाव प्रसिद्ध झालेलं आहे ना ते कोणतंही नाव असू दे त्यावरती ते लावतील. मैं मुन्नार नाम करके एक केरला में प्रचार करने के लिए जाना था. आणि केरळमध्ये एक मुन्नार नावाचं ठिकाण आहे, तिथं मला प्रचार करायला जायचं होतं. और मेरे मीटिंग के नोटिस पहले मुझे मिला नहीं. आणि माझ्या सभेची जी काही पत्रिका होती, नोटीस होतं, ते मला अगोदर मिळालं नाही, जाहिरात किंवा पॅम्पलेट. मैं तो पहले लोगों का तारीख दिया, उसके अनुसार मैं अपना प्रोग्राम बना के जाने के लिए तैयार था. आणि मी लोकांना अगोदर तारीख दिलेली होती, त्याप्रमाणे मी माझा कार्यक्रम पत्रिका तयार करून मी जाण्यासाठी तयारीत होतो. मदुरई नाम करके एक शहर है तमिलनाडु में. मदुरई बस स्टैंड में मैं खड़ा था, तब मुझे नोटिस मिला. आणि तामिळनाडूमध्ये मदुराई नावाचं एक शहर आहे, त्या बस स्टँड मध्ये त्या शहराच्या मी उभा असताना मग मला त्यांनी आणून ते जाहिरात किंवा पॅम्पलेट दिलं. मीटिंग है मुन्नार में. आणि सभा कुठं आहे? मुन्नार मध्ये. मुन्नार मतलब वो केरला का बॉर्डर है. आणि मुन्नार याचा अर्थ ती केरळाची सीमा रेषा वो आहे. केरला में है. आणि ते केरळ मध्येच आहे. जब मैं मुन्नार जाने के लिए मदुरई बस स्टैंड में खड़ा रहा, आणि जेव्हा मी मुन्नारला जाण्यासाठी मदुराईच्या बस स्टँड मध्ये उभा होतो, मेरे पास नोटिस मिली. आणि मला ती जाहिरात भेटली. मैंने उसमें पढ़ा, आणि मी त्यामध्ये वाचलं, क्या तुम एलिया को देखने के लिए चाहते हो? आणि काय तुम्हाला एलियाला बघायचं आहे का? एलिसा को देखने के लिए चाहते हो? आणि अलिशाला बघायचं आहे का? यूहन्ना बपतिस्मा
देने वाला को चाहते हो? बपतिस्मा देणाऱ्या योहानाला बघायचं आहे का? मीटिंग में आओ, देखोगे. आणि सभेमध्ये या, तुम्हाला दिसेल. मैंने सोचा मेरे बारे में तो नहीं है. आणि मी विचार केला माझ्याबद्दल तर असं लिहिलेलं नाही ना. मैंने फोन लगाया. आणि मी त्यांना फोन लावला. जिनको मैंने तारीख दिया तो उनको फोन लगाया. ज्यांना मी तारीख दिलेली होती त्यांना फोन लावला. भाई साहब, मुझे आपने बोला कि बोलने के लिए आइएगा, लेकिन आप यहाँ यूहन्ना बपतिस्मा देने वाला, एलिया, एलिसा सबका नाम लिखे हैं. आणि बंधू, तुम्ही मला सांगितलं होतं की मीटिंगला या म्हणून, पण आता बघतोय तर तुम्ही तिघांना बोलवलं, या एलियाला, अलिशाला आणि बपतिस्मा देणाऱ्या योहानाला. एलिया एलिया रहेगा, एलिसा एलिसा रहेगा, यूहन्ना बपतिस्मा अगस्तिन जब कुमार रहेगा. आणि एलिया जो आहे तो एलियाच राहणार, अलिशा अलिसाच राहणार, बपतिस्मा देणारा योहान जो योहानच राहणार, अगस्तिन जबा कुमारच राहणार. उस तरफ कल ने अगुआ ने कहा, भैया गलती हो गया, आ जाइएगा, आप इसी को बहाना में आप भाग्य मत. आणि मग त्या पुढाऱ्याने तिथल्या फोन केला, म्हणला भैया माफ करा आणि हे बहाना करून तुम्ही पळून जाऊ नका, कारण आम्हाला सभेची गरज आहे. मैंने कहा था, मी म्हणालो होतो, अगर पहले मीटिंग में मेरे स्टेज में आने के पहले आप सब लोगों से माफी नहीं मांगिएगा, तब मैं नहीं छोड़ूंगा. आणि मी म्हणालो होतो की मी सभेमध्ये येण्याच्या आधी सगळ्या लोकांची जर तुम्ही माफी मागितली नाही तर मी नाही सोडणार. आप पूछेंगे, आणि तुम्ही मला विचाराल, याद रखिए, मैं मेरे सामने एक किसी परमेश्वर का व्यक्ति का अनुभव चले आया. आणि मग हे लक्षात ठेवा, कारण माझ्या समोर एका परमेश्वराच्या सेवकाचा एक अनुभव समोर आला. एक मॉरिस सरुला करके एक यहूदी परंतु अमेरिका के रहने वाला है, वो जब मद्रास में आया. आणि मॉरिस सोरुलो नावाचे एक सेवक जे अमेरिकामध्ये राहत होते, परंतु ते दुसऱ्या देशाचे होते. उसके मीटिंग में मैं भी था. आणि मी पण त्यांच्या सभेमध्ये होतो, क्योंकि उन दिनों में मैं मद्रास में काम कर रहा था. कारण त्या काळामध्ये मी मद्रास या ठिकाणी काम करीत होतो. मेरे जान पहचान के परिवार में एक लड़की थी, लगभग 22 साल की थी. उसके पैर जो है टेढ़ा रहा जन्म से ही. आणि माझ्या ओळखीच्या परिवारातली एक 22 वर्षांची मुलगी होती, जिला मी लहानपणापासून ओळखत होतो. तिचा पाय बालपणापासून वक्र होता, वाकडा होता. पहले दिन मीटिंग में, पहिल्याच दिवसाच्या सभेमध्ये, चेन्नई के बड़ी मीटिंग में, आणि चेन्नई मधल्या खूप मोठ्या सभेमध्ये ये लड़की भी आई थी. आणि ही मुलगी पण आलेली होती. लगभग मेरा परिवार से सटा हुआ एक परिवार, आणि माझ्या कुटुंबाशी अतिशय घनिष्ठतेमध्ये असलेला हा परिवार होता. मेरे आंखों के सामने, माझ्या डोळ्यांच्या समोर. जब उन्होंने दूर से स्टेज से प्रार्थना किया यीशु मसीह के नाम से, आणि जेव्हा त्यांनी लांबून त्या स्टेजवरून येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना केली, उसका पैर ठीक सीधा हुआ, वो दौड़ने लगी. आणि तिचा पाय सरळच झाला आणि ती पळू लागली. वो व्यक्ति, आणि तो जो व्यक्ती आहे, दिन के समय में सेवकों के लिए मीटिंग लगाया था. आणि दिवसभरामध्ये सेवकांसाठी त्यांनी सभा ठेवलेली होती. मैं कंपनी में काम करते समय लासा पे लेके मैं उस मीटिंग में शामिल हुआ. आणि जेव्हा मी कंपनीमध्ये काम करीत होतो तेव्हा पगाराविना तशी सुट्टी घेतली मी, आणि त्या सभेमध्ये मी सामील झालो. उन्होंने अपना अनुभव को कहा. आणि त्यांनी आपला अनुभव कथन केला. एक बार अपने सेवकाई से वे उबगे हुए थे. आणि एक वेळ आपल्या सेवेमध्ये ते एकदम कंटाळलेले होते किंवा नकोशी झालेली होती. प्रभु, मैं असाधारण सेवकाई करने के लिए चाहता हूं. आणि प्रभू, मला एक असाधारण सेवा करायची इच्छा आहे. साधारण सेवा के लिए मुझे मत आणि मला साधारण सेवेसाठी तू बोलवू नकोस. और तो उसने 4 दिन उपवास प्रार्थना में अपने को लगाया. आणि त्यांनी 4 दिवस स्वतःला उपवास आणि प्रार्थनेमध्ये ठेवलं. चौथा दिन, चौथ्या दिवशी प्रभु सामने उसको प्रकट हुआ. आणि प्रभू त्यांच्या समोर प्रकट झाला. प्रभु ने उससे पूछा, आणि प्रभूने त्याला विचारलं, मॉरिस तुम क्या बनना चाहते हो? आणि मॉरिस तुला काय बनायचं आहे? उसने कहा अब्राहम बनना चाहते हैं. आणि तो म्हणाला की मला अब्राहम बनायचा आहे. परमेश्वर ने पूछा क्या है? आणि परमेश्वराने विचारलं काय आहे? विश्वास में बहुत तगड़ा आदमी है. आणि विश्वासामध्ये फारच तगडा मैं होता एक तो. तगड़ा विश्वास करने वाला होना चाहता मला हूं. सुद्धा एक तगडा बनायचा आहे विश्वासामध्ये. तो प्रभु ने पूछा, आणि मग प्रभूने विचारलं, अगर तुम्हारी पत्नी को कोई ले जाएगा तुम क्या करोगे? आणि जर तुझ्या बायकोला कोणीतरी घेऊन गेला तर तू काय करणार? क्योंकि इब्राहिम की पत्नी को ले गया, वो चुपचाप रहेगा, तुम रुपा रहोगे. इसको गुस्सा आ गया, छूने देंगे मेरी पत्नी को कोई? आणि कारण अब्रामाच्या बायकोला जेव्हा घेऊन गेला होते ना, तर तो गपचूप राहिला. तुझ्या बायकोला जर घेऊन गेले तर तू गप राहणार. त्याला एकदम राग आला, माझ्या बायकोला हात सुद्धा लावू देणार नाही. फिर तुरंत फिर पूछा, पुन्हा एकदा ते विचारलं, बतलाओ, जो सोच के बतलाओ, आणि म्हणाला की तू विचार करून सांग,
तो उसने कहा मैं दाऊद बनना चाहता हूँ, राक्षस को भी मार गिराऊं. आणि मला दावीद बनायचं आहे, एका राक्षसाला सुद्धा मी खाली कोसळावं. किसी अन्य पत्नी को ले जाने के चक्कर में है क्या? आणि मग दुसऱ्याच्या कुणाच्या तरी बायकोला घेऊन जाण्याच्या चक्कर मध्ये आहेस काय? क्योंकि तुम उरिया के पत्नी बत्शेबा का ले लिया था ना. कारण त्यानं उरियाची बायको बत्शेबा तिला आणली होती ना. वही बात तुम्हारे दाऊद ने ले लिया था. क्या तुम भी ऐसे ही किसी पत्नी के चक्कर में है क्या? आणि दाविदानं तीच गोष्ट केली होती. तू पण कुणाच्या तरी बायकोच्या चक्कर मध्ये आहे का? फिर सोचे क्या प्रभु मुझे मारी सिरलाई रहने दीजिए. आणि मग विचार करून करून शेवटी तो म्हणाला, प्रभू मला मॉरिस सोडूनच राहू दे. बगल वाला का हाथ पकड़ के बोलिए, शेजाऱ्याचा हात पकडून म्हणा, आपके परमेश्वर ने जो बनाया उसी में ही आपको काम लेने के लिए चाहता है. आणि प्रभूने जे काही म्हणून तुम्हाला बनवलेलं आहे ना, त्यामध्येच तुम्हाला देवाचं काम करायचं आहे. लोगों के बीच में हम भी पॉपुलर जैसा होंगे करके कॉपी करते हैं हम. आणि लोकांच्या मध्ये मला सुद्धा एकदम पॉप्युलर व्हायचं आहे म्हणून काम करायला नको आहे. कोई हमारा देश के बेनिहीन बनना चाहता है. अरे तुम अपने रहो, तुम बेनिहीन क्यों बनते हो? आणि आमच्या देशात सुद्धा काही जण उठतात आणि म्हणतात मला पण बेनिहीन बनायचं आहे. अरे बाबा तू बेनिहीन नाही, तूच राहा जो आहे. कोई हम दिनकरन बनना चाहते हैं, आंख बंद करके माझी करके गाएंगे, सुर करेंगे. आणि काही जणांना वाटतंय की मी दिनाकरण बनावं आणि मग डोळे बंद करून आणि हालेलुया म्हणून काहीतरी गीत गात. बगल वाला का हाथ पकड़ के बोलिएगा, शेजाऱ्याचा हात पकडून विचारा, अरे किसी का सेरेक्स मत बनो. आणि कुणाचे तरी झेरॉक्स बनू नका. तुम्हें जैसा बनाया परमेश्वरानं जसं बनवलंय ना उसको पहचानो, त्याला ओळखा. इसलिए ये लोग जो है ना, भीड़ जो है ना, आणि हे लोक जे होते ना, ती गर्दी काय सांगते? यीशु मसीह के बारे में सोचने लगे, अरे बाबा ये जो है यूहन्ना बपतिस्मा जाने वाला है. आणि मग येशू ख्रिस्ताबद्दल असाच विचार करू लागले, अरे हा आहे ना बाप्तिस्मा करणारा योहान आहे. कोई जानकारी नहीं, त्यांना माहिती काहीच नाही. दोनों एक ही समय में रहे थे, आणि दोघं एकाच काळामध्ये होते, दोनों रिश्तेदार भी थे, आणि दोघे नातेवाईक पण होते. इनको ये सारी बातों की जानकारी नहीं थी. आणि यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहितीच अरे नव्हती. पॉपुलर के नाम में लगा दो ना. अरे ते जे कोणाचं प्रसिद्ध नाव आहे ना त्याच्या नावानं लावा ना. और कुछ लोग कहते थे, आणि काही लोक असंही म्हणत होते. 14 पद का पढ़िए देखिएगा, आणि 14 वचनाला पहा, एलिया कहते थे. आणि ते म्हणत होते एलिया. एलिया ने क्या किया? आणि एलियानं काय केलं होतं? आग उतारा. आणि त्यानं आग उतरवली होती. उसको पकड़ने के लिए कोई आएगा, आग उतारा. आणि कोण त्याला धरायला आलं ना, अग्नी उतरत होता तो आकाशातून. यीशु मसीह को पकड़ने के लिए जब आया, येशू ख्रिस्ताला जेव्हा पकडायला आले, किसको ढूंढ रहे करके पूछता है. तोच विचारतो की कुणाचा शोध घेतात. वे लोग कहते हैं यीशु को. ते म्हणाले की येशूला. अरे मैं ही हूं करके जाया जाता है. तो सांगत होता, अरे मीच आहे. लोग पकड़ के उसको बांधते हैं. आणि लोकांनी त्याला पकडून बांधलं. बगल वाला से पूछिएगा कौन सामर्थी है. शेजाऱ्याला विचारा की या दोघातलं कोण सामर्थ्यवान आहे. जो पकड़ने के लिए आएगा उसके ऊपर आग उतारने वाला सामर्थी है. आणि जेव्हा लोक पकडायला येतात तेव्हा त्यांच्यावरती अग्नी उतरवणारा तो सामर्थ्यशाली आहे का? जो पकड़ने के लिए आएगा हाथ बढ़ाने वाला सामर्थ्य है. आणि जेव्हा पकडायला लोक येतील तेव्हा हात पुढे करणारा तो सामर्थ्य आहे. बोलिए आप बोलो. बोला तुम्ही बोला एकमेकांशी. आग उतारने वाला. आग उतारने वाला ना. हमारा देश में रामदेव बाबा का नाम ले ही रहा हूं, क्योंकि वो तो दिल्ली में जब पुलिस पकड़ने के लिए आई वो चूड़ीदार पहन के भाग गया. आणि आमच्या देशामध्ये काही घटना अशा होतात जेव्हा रामदेव बाबा सारखी की जेव्हा त्यांना पोलीस पकडायला आले त्यावेळेला ते चुडीदार स्त्रीचा ड्रेस घालून ते पळून गेले. मैंने टीवी में देखा, मैंने थोड़ी दिल्ली जाके देखा. आणि मी टीव्ही मध्ये पाहिलेला आहे. मी कुठे दिल्लीला गेलो होतो हे बघायला. मेरा कहने का मतलब, माझ्या सांगण्याचा जो उद्देश आहे, ये लोग क्या बोलते हैं समझ में नहीं आता. आणि हे लोक काय बोलत होते ते समजतच नाही. क्यों वे बोले थे एलिया के समान है, आप एलिया के समान है. का बरं असं लोक बोलले की तुम्ही एलिया समान आहात? आखिरी में एक भविष्यवाणी हुई थी. शेवटी एक भविष्यवाणी झाली होती. परमेश्वर ने मलाकी की किताब आखिरी अध्याय में आखिरी पद में कहा, आणि परमेश्वराने मलाकीच्या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायाच्या शेवटच्या वचनात म्हटलं, मैं पृथ्वी का मार्ग ना पाऊं, मैं एलिया को भेजूंगा ताकि वो मार्ग बनाएगा. आणि मी पृथ्वीचा विनाश करू नये म्हणून मी एलियाला पाठवेन की जो लोकांसाठी मार्ग तयार करेल. पितरों के हृदय को पुत्रों
के हृदय के पितरों को दूंगा। आणि पित्याचं हृदय पुत्राकडे वळवेन, पुत्राचं हृदय पित्याकडे वळवेन. वो एलिया आने वाला है। आणि तो एलिया येणार आहे. ये 400 साल के पहले जो भविष्यवाणी हुई थी, आणि 400 वर्षांच्या मागे जी भविष्यवाणी झाली होती, जिसके लिए वे इंतजार करते थे, आणि ज्यासाठी ते वाट पाहत होते, इसका मतलब ये नहीं आणि त्याचा अर्थ हे नाही इनका दादा का दादा इंतजार करते थे, आणि त्यांच्या वडिलांचे वडील वाडवडील वाट पाहत होते. लगभग 10 पीढ़ी के पगले जो इसे इंतजार करते आ रहे आणि हैं, जवळजवळ 10 पिढ्यापासून ते वाट पाहत आले होते. और ये अद्भुत काम करते हैं। आणि हे अद्भुत कार्य करतात. एलिया ने मुर्दा को जलाया, आणि एलियानं जे मुर्दे होते त्यांना जिवंत केले, ये भी मुर्दे को जलाता है, आणि हा पण मुर्द्यांना जिवंत करतो. इसलिए शायद यही एलिया होगा। आणि कदाचित हाच एलिया असेल. अनुमान के बल पर ये कहते हैं। आणि एक अंदाजाच्या जोरावरती हे म्हणतात. मेरी बात को थोड़ा ध्यान से सुनिए। माझी गोष्ट थोडी लक्ष देऊन ऐका. कई लोग आज अनुमान जो उनके दिल में आता है उसी के अनुसार काम करते हैं। आणि काही काही लोक आज त्यांच्या मनात जो अंदाज येतो, अनुमान लावतात, त्यानुसारच काम करतात. आजकल मसीह मंडली में भी बहुत अनुमान से भविष्यवाणी मानने वाला है। आणि आजकाल ख्रिस्ती मंडळांमध्ये सुद्धा अंदाजाने भविष्यवाणी करणारे बरेच जण आहेत. एक उदाहरण मैं बतलाऊं। एक उदाहरण मी सांगतो. मैं एक जन को जानता हूं साउथ में, आणि मी दक्षिण मधल्या एका व्यक्तीला जाणतो. वो किसी घर में गया, आणि तो कोणत्या तरी घरात गेला. वहां एक बहन थी, आणि त्या ठिकाणी एक बहीण होती, उनका एक बच्चा भी था, आणि त्यांना एक मुलगा पण होता, बाळ होता. और वो प्रार्थना करने के लिए बैठा। आणि तो प्रार्थना करण्यासाठी बसला. ये दिखाना चाहे मैं आत्मिक हूं, आणि हा दाखवू इच्छित होता की मी एकदम आत्मिक आहे, प्रगटीकरण है मुझे, आणि मला फार प्रकटीकरण आहे, और इसलिए मैं रेवलेशन बोलता हूं, आणि म्हणून मी प्रकटीकरण सांगतो. उसी के अनुसार मैं भविष्यवाणी करता हूं करके वो सोच सकता वो सेवक। आणि त्या सेवकाला वाटत होतं त्यानुसारच मी काय करतो, भविष्यवाणी पण करतो. जब उसने प्रार्थना किया, जेव्हा त्यानं प्रार्थना केली, प्रार्थना करने के समय कहने लगा, आणि प्रार्थना करताना म्हणू लागला, बहन जी, आणि तो म्हणाला, बहन जी, परमेश्वर आपको तीसरा बेटा देने जा रहा है। आणि परमेश्वर तुम्हाला तिसरा मुलगा देणार आहे. वो बीच में ही प्रार्थना में, पादरी साहब, आणि मध्येच तो मुलगा म्हणाला की मेरा एक ही बेटा है, यही है। आणि पाळक साहेब एकच मुलगा आहे मला, तो हेच आहे. मेरा तकलीफ के चलते यूट्रस निकाला गया है, आणि माझ्या अडचणीमुळे माझी गर्भाशयाची पिशवी पण काढलेली आहे. हेलो, समझ में आ रहा है ना? समजत आहे ना? इसलिए प्रार्थना ऐसा मत कीजिए तीसरा आने वाला कहां से आएगा। आणि म्हणून अशी काहीतरी प्रार्थना करू नका की तिसरा येणार आहे, कुठून येणार. ये पादरी शर्मिंदा हो गया। आणि हा पास्टर जो आहे त्याला खूप लाज वाटली. उसने पूछा वो फोटो में कौन है, आणि तो म्हणाला ते फोटो मध्ये कोण आहे. इधर एक बेटा है और एक बेटी है, वो कौन है. अरे वो मेरा बहन की पुत्री है। जिसने अनुमान लगा के भविष्यवाणी मारा. आणि मग ते फोटो मध्ये कोण आहे म्हणून विचारलं. एक बाजूला मुलगा दिसतो, एक बाजूला मुलगी. अरे ती माझ्या बहिणीची मुलगी आहे रे म्हणून अंदाज करून लागलाय तिथं सांगायला. बहुत लोगों का भविष्यवाणी अंदाज के ऊपर होता है. आणि बऱ्याच जणांची भविष्यवाणी अंदाजावरतीच निर्भर असते. बड़े बड़े मैदान में बोलेगा, आणि मोठमोठ्या मैदानामध्ये तो सांगेल, लाल साड़ी पहने वाले बहन, तुमको परमेश्वर कहता है तुम्हें हमेशा हर एक महीना पेट में दर्द होता. अरे सबको होता है यार. आणि तो अशा मोठ्या सभेमध्ये म्हणेल की लाल साडी घालून आलेल्या त्या बहिणीला मी सांगत आहे की तुला दर महिन्याला पोटामध्ये दुखतंय. अरे बाबा, सगळ्यांनाच दुखते रे. सब बहन को कुछ ना कुछ पेट में एक महीना में कुछ दर्द होता ही है. आणि प्रत्येक महिन्याला प्रत्येक बहिणीला काही ना काही पोटदुखी होतेच. अनुमान करके चला देना. आणि अंदाज करून तो चालवायला लागला. बगल वाला से बोले, आणि शेजाऱ्याला म्हणा, आप भी ऐसे करते होंगे. आणि तुम्ही असं करत असाल, क्योंकि उसी से ज्यादा वसूल होता है. कारण त्यामुळेच काय होते, जास्ती वसूल होते ना. इनका प्रकाश आता है अनुमान के अनुसार. आणि यांचं जे काय प्रकटीकरण आहे ते कसं येतंय, अंदाजानुसार. कुछ लोगों को पॉपुलैरिटी के ऊपर होता है, आणि काय काय लोकांचं प्रसिद्धीवरती होतं. कुछ लोग अनुमान करने के चलते होता है, आणि काही लोक अंदाज करण्याच्या द्वारे करतात. फिर कुछ लोग कह रहे थे, आणि मग काही लोक अजून म्हणत होते यिर्मयाह होंगे. आणि तुम्ही यिर्मयाह असाल.
यिर्मयाह को पुराने लोग कहते थे रोने वाला भविष्यद्वक्ता है. आणि इर्मया बद्दल जुन्या काळातले लोक काय म्हणत होते, हा रडणारा एक भविष्यद्वक्ता आहे. यीशु मसीह के बारे में लोग कहते हैं. आणि येशू ख्रिस्ताविषयी लोक म्हणतात. और सुलेमान के श्रेष्ठ गीत में आया है. आणि शलमोनाचं जे काही गीत आहे त्यामध्ये पण आलेलं आहे गीत उनकी रत्नामध्ये. आंखें कबूतरनी की आंखों की नहीं है. आणि त्याचे डोळे कबुतरणी सारखे आहेत. कबूतरी को आप देखे, आणि जर कबूतरनीला तुम्ही पाहिलं, उसका आंख में हमेशा आंसू भरे रहता है. आणि तिच्या डोळ्यामध्ये नेहमी पाणी दिसेल तुम्हाला भरलेलं. इसलिए भविष्यवाणी श्रेष्ठ गीत में ये किया गया है, प्रभु यीशु मसीह का आंख में हमेशा आंसू पाया जाता है. आणि म्हणून गीत रत्नाच्या आधारावरती अशी भविष्यवाणी करण्यात आली की येशू ख्रिस्ताच्या डोळ्यात सदैव पाणी दिसणार. क्योंकि बाइबल बतलाती है, कारण बायबल असे सांगते, अगर भीड़ को देखेगा यीशु तरस खाता था. आणि ज्या वेळेला तो लोकांची गर्दी पाहत असे, येशू खळवळ्यानं भरलेला असे. जब किसी को दुख में देखता था उस तरस खाता था. ज्या वेळेला तो कोणाला तरी दुःखित असं पाहायचा, त्यावेळेला तो आक्रोश करायचा किंवा तो एकदम दुःखित व्हायचा. अपने बेटे को खोई हुई माँ को देखेगा, वो आंसुओं के साथ वहां खड़ा था. आणि आपल्या मुलाला गमावलेल्या आईला जेव्हा तो पाहायचा, तेव्हा अश्रू भरलेल्या डोळ्यांनी तो उभा राहायचा. तो ये लोग देखी हुई बातों को रख के अनुमान करने वाला. आणि म्हणून हे जे लोक होते ते पाहिलेल्या गोष्टींना ठेवून अंदाज लावणारे लोक आहे. इनका प्रकाश ऊपर से नहीं आया है. आणि त्यांचं जे काही प्रकटीकरण आहे ते वरून आलेलं नाही. मेरे भाई बहन, माझ्या बंधू आणि बहिणींनो, सेवकाई में रहने वाले आपको प्रकाश पाना जरूरी है. सेवेमध्ये असणाऱ्या तुम्हाला प्रकटीकरण असणं नितांत गरजेचं आहे. लेकिन सेवा करने वालों को ये याद होना चाहिए, परंतु सेवा करणाऱ्यांना या गोष्टीची आठवण व्हायला हवी. पॉपुलैरिटी के ऊपर नहीं, आणि प्रसिद्धीवरती निर्भर नव्हे, सुनी बातों से नहीं, ऐकलेल्या कथा कहाण्यांद्वारे नव्हे, या देखने की बातों से नहीं, किंवा पाहिलेल्या गोष्टींवरती निर्भर नव्हे, उसका प्रकाश नहीं कहा जाता आणि है. त्याला प्रकटीकरण असं म्हणत नाही. परंतु जो स्वर्गीय पिता प्रकाश करता है उसी को प्रकाशित किया हुआ व्यक्ति कहते हैं. ताली बजा के परमेश्वर को धन्यवाद करें. जेव्हा स्वर्गातला पिता प्रकटीकरण देतो ना, त्याच वेळेला आम्ही प्रकटीकरण पावलेला व्यक्ती असं म्हणतो. If you want to be a leader, जर तुम्हाला एक पुढारी व्हायचं आहे, if you want to be a leader, जर तुम्हाला एक पुढारी बनायचं आहे, you need the touch of God to start with. आणि देवाचा तो स्पर्श तुम्हाला हवाय, और उसका प्रकाश आपको मिलना चाहिए. आणि तो देवाचा प्रकाश आणि प्रकटीकरण तुम्हाला मिळायलाच हवे. वचन के आधार पर, वचनावरती निर्धारित, वचन के द्वारा, आणि वचनाच्या द्वारे, परमेश्वर की कही हुई बातों के द्वारा, आणि परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टींच्या द्वारा आपके अंदर एक प्रकाश की आवश्यकता है. तुमच्या आतमध्ये एक प्रकटीकरणाची गरज आहे. आजकल बहुत लोग मैनेजर बनने का कारण क्या है? आजकाल बरेचसे लोक व्यवस्थापक किंवा मॅनेजर बनल्याचं कारण काय आहे? जैसा मैंने कहा, वो फ्रिज रेफ्रिजरेटर जैसा काम करते हैं. आणि जसं मी म्हणालो की ते एका फ्रीज सारखं काम करतात. संपत्ति को बिगड़ने नहीं दिया, आणि संपत्ती कुठल्याही प्रकारे त्यांनी बिघडू दिली नाही, संख्या को घटाने नहीं दिया, आणि संख्या जी आहे ती कमी होऊ दिली नाही, या सारी चीजों को सुरक्षित रखा. किंवा बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी सांभाळून ठेवल्या. वो मैनेजर है. आणि तो एक मॅनेजर आहे. मैनेजर है. तो एक मॅनेजर आहे. क्यों आज मसीह संसार में बहुत से लीडर लोग केवल मैनेजर बने हैं? आज का बरं ख्रिस्ती संस्थांमध्ये बरेचसे पुढारी लोक आज एक व्यवस्थापक, एक मॅनेजर बनलेले आहेत? क्योंकि उनका प्रकाश नहीं है. कारण त्यांना प्रकटीकरण नाही आहे. ऊपर का परमेश्वर का छूने को वे कभी अनुमान किए, अनुभव नहीं किए हैं. आणि परमेश्वराकडून स्पर्श होण्याचा, वरून आलेल्या प्रकटीकरणाचा त्यांनी कधीच अनुभव घेतलेला नाही. मत्ती रचित सुसमाचार 16 अध्याय का 17वां पद में लिखा है. आणि मत्ती वर्तमान 16 अध्यायाच्या 17 वचनामध्ये लिहिलं आहे. जब पत्रस ने कहा, जेव्हा पेत्राने म्हटलं, तुम जीवित परमेश्वर का पुत्र मसीहा है, आणि तू ख्रिस्त आहेस, जिवंत देवाचा पुत्र आहेस, तुरंत यीशु ने कहा, लगेच येशूने म्हटले, योना का पुत्र शिमोन, आणि शिमोन बारयोना, तुम धन्य व्यक्ति है. आणि तू धन्य आहेस. ये मांस और लोगों तुम्हें प्रकट नहीं किया, आणि या गोष्टी तुला मांसाने रक्ताने प्रकट नाही केलेल्या, मेरा पिता जो स्वर्ग में है उसने प्रकट किया. माझा पिता जो स्वर्गीय पिता आहे त्याने तुला प्रकट केलेला आहे. Listen sir, ऐका महाशय, I want to bring one important truth here regarding the leadership. आणि पुढारीपणा बाबतीतलं एक
अतिशय महत्वाचं सत्य मला तुम्हाला सांगू द्या. कलीसिया में, संस्थाओं में लड़ाई होता है. आणि मंडळांमध्ये आणि संस्थांमध्ये भांडण तंटे होतात. अरे 20 साल से मैं भी जाता हूँ. आणि 20 वर्षापासून मी पण जात आहे. मैं भी सेवकाई में आया हूँ. मी पण सेवेमध्ये आलेलो आहे. क्यों मुझे बनाया नहीं गया? आणि का बरं मला बनवलं नाही? क्यों मुझे लीडर नहीं बनाया गया? का मला त्यांनी पुढारी बनवलं नाही? अरे बाबा, आपने कुछ पाया नहीं ऊपर से. आणि अरे बाबा, वरून काहीतरी तुला मिळालं नाही. आपके अंदर उस प्रकार का प्रकाश पाने का अभिषेक है ही नहीं. आणि तुझ्या आतमध्ये तशा प्रकारचा एक प्रकटीकरण मिळण्याचा अभिषेक नाही आहे. इसलिए आपको ऊपर नहीं उठा पा रहे हैं. आणि म्हणूनच आम्ही तुला वर उचलू शकत नाही. कभी कभी हम लोग समझते हैं पण काही वेळा आम्ही समजतो मैं इतना सीनियर आदमी हूँ, आणि मी एक अतिशय वरिष्ठ व्यक्ती आहे. आया हुआ छोकरा को उठा के मेरे सिर पर दो दिया. आणि काल परवा आलेला तो छोकरा, तो मुलगा, त्याला उचलून माझ्या मस्तकावर ठेवता. Many churches are having this problem. आणि बऱ्याचशा मंडळांमध्ये ही समस्या आहे. कई संस्थाओं में ये समस्या है. कित्येक संस्थांमध्ये पण ही समस्या आहे. सीनियरिटी, जूनियरिटी. आणि वरिष्ठत्व आणि कनिष्ठत्व. यीशु मसीह के जीवन के बारे में हम बाइबल में पढ़ते हैं. आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी आम्ही बायबलमध्ये वाचतो. बेथेस्दा में लेटे हुए थे बहुत लोग. आणि बेथसदामध्ये बरेचसे लोक झोपले होते. किस चक्कर में लेटे हुए थे? आणि का बरं ते झोपले होते? कोणत्या विचाराने? और ये कुंड जो है हिलेगा. आणि ते जे काही पाण्याचा कुंड आहे तो हलेल. कभी कभी स्वर्गदूत आता था. आणि काय वेळा स्वर्गदूत तिथे उतरत असे. वो खिलाएगा. आणि तो पाणी हलवत असे. जो पहले उतरेगा ठीक हो जाएगा. आणि जो पहिला उतरेल ना तो बरा होणार. एक आदमी 38 साल से पड़ा है. एक व्यक्ती 38 वर्षापासून पडला होता. वो एक बार कोई चंगा होके निकलने से मैं कहता था, आणि एक वेळ कहता होगा, एक वेळ कोणतरी तिथून बरा होऊन बाहेर जाताना तो कदाचित म्हणत असेल, अरे भाइयों बहनों सुन लो. आणि तो म्हणत असेल, अरे भावानो बहिणीनो ऐका, मैं 38 साल का सीनियरिटी रखा हूँ बाबा. 38 वर्षांचे माझे सिनियरिटी आहे रे. आपकी कहानी नहीं चल रही है ना. आणि तुमची नाही ना चाललेली कहाणी. सीनियरिटी के चक्कर में नहीं, यीशु मसीह के छूने से वो ठीक हो गया. आणि कोणाच्या तरी सिनियरिटीच्या चक्करमध्ये नाही, येशूच्या स्पर्शाने तो बरा झाला. अभी समझ में आ गया बात. आधा चिंता खत्म हो गया अभी आपका. आधा संघर्ष खत्म हो गया. आता समजायला लागलंय. जवळजवळ निम्मा संघर्ष आहे ना आमचा इथंच संपला. और तुरंत प्रभु ने क्या कहा? आणि लगेचच प्रभूने काय म्हटलं? मैं अपने कलीसिया को बना रहा हूँ. आणि मी माझी मंडळी रचीन. जो प्रकाश में मिला इसी के आधार पर मैं अपनी मंडली खड़ा करूंगा. आणि जे सत्य तुला प्रकट झालेलं आहे त्या आधारावरतीच मी माझी मंडळी रचणार आहे. ये तो एक बहुत बड़ी बात है. आणि ही तर खूप मोठी गोष्ट आहे. मैं उसके अंदर नहीं जाने के लिए चाहता हूँ. मी त्याच्या आतमध्ये जाऊ इच्छित नाही. लेकिन 19वां पद में लिखा है. परंतु 19 वचनामध्ये लिहिलं आहे. 19वां पद को पढ़िएगा मराठी में. 19 वचन आपण ऐकूया. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तुरंत उसको चाबी भी दिया जा रहा है. आणि लगेचच त्याला एक किल्ली किंवा चावी दिली जात आहे. अगर आपको परमेश्वर अंगीकार करेगा तुम लीडर बनने के योग्य हो. आणि जेव्हा परमेश्वर तुमचा स्वीकार करेल आणि म्हणेल तू एक पुढारी बनण्यासाठी योग्य आहे. क्योंकि तुम्हारा संबंध मेरा पिता के साथ है. कारण तुझा संबंध माझ्या पित्याच्या सोबत आहे. न केवल पिता के साथ है, पिता तुमसे बातचीत भी करता है. आणि केवळ पित्याबरोबर संबंध आहे असं नव्हे, पिता तुझ्या बरोबर बातचीत पण करतो. इसलिए याच कारणाने मैं तुम्हें स्वर्ग के रास्ता का खौंज देता हूं. आणि म्हणून मी तुला स्वर्ग राज्याच्या किल्ल्या देत आहे. लीडर रिसीव्स रिस्पॉन्सिबिलिटी. आणि एक पुढारी जो असतो ना त्याला एक जबाबदारी मिळते. ये लीडर रिसीव्स पावर. आणि एका पुढाऱ्याला एक सामर्थ्य प्राप्त होते. बातों को समझ लीजिएगा. आणि या गोष्टी तुम्ही समजून घ्या. अगर आप किसी शहर से या गांव से आए हैं, आणि जर तुम्ही कोणत्या तरी शहरातून आलेला असाल, गावातून आला असाल, अगर परमेश्वर ने आपको बुलाया सचमुच में, आणि जर खरोखरच परमेश्वराने तुम्हाला बोलावलं असेल, अगर सचमुच में परमेश्वर ने आपने सेवकाई के लिए बुलाया, आणि जर खरोखरच परमेश्वराने तुम्हाला सेवा कार्यासाठी बोलावलं तो असेल, याद रखना. आणि हे गोष्ट लक्षात ठेवा. लेकिन कुछ लोगों को बुलाहट में ही गड़बड़ी है.
पण काही काही लोकांच्या पाचारणामध्येच गडबड आहे. मैं कोयम्बतूर में एक घर में ठहरा हुआ था. आणि मी कोइंबतूर मध्ये एका घरात राहत होतो. वहां उनका 3 बेटे थे. आणि त्यांना 3 मुलगे तिथं होते. आखिरी बेटा +2 किया था. आणि शेवटचा मुलगा होता तो 12वी केलेला होता. और उसकी माँ वहां किचन से ही मुझसे बातचीत कर रही है. मैं ड्राइंग रूम में बैठा था. आणि त्याची आई जी होती ती किचन मधूनच माझ्याशी बोलत होती. मी बाहेरच्या हॉल मध्ये बसलो होतो. बड़े भैया आप सुनिए ना. आणि ती म्हणाली, बडे भैया तुम्ही ऐका ना, मेरा तीसरा बेटा पास्टर बनना चाहता है. आणि माझा तिसरा मुलगा आहे तो पास्टर बनू इच्छितो. मैंने बहुत अच्छी बात, आपको 3 लड़का है, 2 कमा रहा है, लेकिन एक तो कम से कम प्रभु के सेवकाई के लिए आएगा. आणि मला वाटलं की फारच चांगली गोष्ट आहे की 2 मुलं 3 मुलगे आहेत तुम्हाला, त्यातले 2 तुमच्यासाठी राहतील, तिसरा किमान प्रभूच्या कामासाठी येईल. आपको पहला उठाव देना चाहिए था. आणि खरं तर तुम्ही पहिलाच मुलगा द्यायला पाहिजे होता. लेकिन कम से कम आखिरी वाला तो सेवकाई के लिए तैयार हो गया आणि ना. कमीत कमी तिसरा जो शेवटचा आहे तो तरी सेवेसाठी तयार झाला ना. आपको धन्यवादित होना चाहिए. आणि तुम्ही किती धन्यवादित व्हायला वो पाहिजे. तुरंत वहां से कहने लगी, आणि ती लगेचच तिथून म्हणू लागले, भैया आप उन्हीं से पूछिए क्यों बनना चाहता. आणि भैया तुम्ही त्यालाच विचारा की तो का बनू इच्छितो. वो लड़का मेरे पास बैठा था. आणि तो मुलगा माझ्याजवळ बसला होता. +2 पास करके बैठा था. 12वी पास केलेला आणि बसला होता. अच्छे मार्क लिया था. चांगले मार्क्स मिळाले होते. मैंने पूछा, बेटा क्यों तुम पास्टर बनना चाहते हो. आणि मी विचारलं की बाळा तुला का पास्टर बनायचं आहे. उसने कहा, आणि त्यानं म्हटलं, सब लोग 6 दिन काम करते हैं, 1 दिन छुट्टी मिलता है. पास्टर को 1 दिन काम करना पड़ता है, 6 दिन छुट्टी मिलता है. आणि बाकी सगळे लोक जे आहेत ते 6 दिवस काम करतात, त्यांना 1 दिवस सुट्टी मिळते. परंतु पास्टरला फक्त 1च दिवस काम करायचं आहे आणि त्याला 6 दिवस सुट्टी आहे. फिर बोलने लगा, मग पुन्हा म्हणू लागला, कहीं भी जाते हैं ना, पास्टर लोगों के लिए सामने कुर्सी बिछाया जाता है. बाकी लोग ढूंढ रहा है, कुर्सी खाली है, उनको तो तैयार है रखा, रिजर्व्ड सीट मिलता है. आणि कुठेही गेलो ना सभेमध्ये तर पास्टर लोकांना ना समोरच खुर्च्या ठेवलेल्या असतात. बाकीच्या लोकांना हुडकावं लागते कुठं आहे माझ्यासाठी एखादी खुर्ची आहे का म्हणून. तो हमें तो सामने बैठने का मन करता है. आणि म्हणून आम्हाला तर समोर बसण्याची इच्छा असते. फिर तीसरा उसने कहा, आणि मग तिसरी गोष्ट त्यानं सांगितली, कहीं जाइएगा ना, आणि कुठेही जावा ना, पहले पुलाव उनको ही गरम गरम पुलाव उनको खिलाया जाता है. आणि सगळ्यात अगोदर जो पुलाव आहे ना गरमागरम त्यांनाच आणून वाढतात पहिले पास्टर लोकांना. इतना आराम का जिंदगी किसी और बात में नहीं, इसलिए मैं पादरी बनना चाहता हूँ. एवढं आरामदायक जीवन ना दुसऱ्या कुठल्याही धंद्यात आणि व्यवसायात नाही ना, म्हणून मला पास्टर बनण्याची खूप इच्छा आहे. लेकिन मैं ऐसा बुलाघाट को नहीं कहता हूँ जो 6 दिन छुट्टी मार के 1 दिन काम करने वाला, वो ऐसा नहीं बुलाघाट का मैं कहने के लिए चाहता हूँ. आणि अशा प्रकारच्या पाचारणाबद्दल मला नाही बोलायचं आहे की तुम्ही 6 दिवस दांडी मारावी आणि 1च दिवस काम करावं पास्टरच्या कामासाठी. मैं एक मिशनरी हूँ. आणि मी एक मिशनरी आहे. मैं आज नहीं, शुरू से ही मैं कंपनी में काम किया था. आणि आजच नव्हे पण सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा मी कंपनीत काम केलेलं होतं. जब प्रभु ने मुझे बिहार ले आया, आणि जेव्हा प्रभू मला बिहार मध्ये घेऊन आला, एक शब्द हिंदी नहीं मालूम था. एक शब्द सुद्धा मला हिंदीचा माहित नव्हता. मैं 9 घंटा रास्ता में खड़ा होकर कुछ पत्रिका बांटता था. 9 तास रस्त्यात उभा राहून मी काही ना काही पत्रिका वाटत असायचो. कुछ भी नहीं मालूम था. मला काहीच माहित नाही. मेरी बात को थोड़ा ध्यान से सुनिए. माझी गोष्ट थोडी लक्ष देऊन ऐका. मैं मन में सोचा था, आणि मी मनात असा विचार करीत होतो, कंपनी वाला के लिए काम करने से मैं उसने 9 घंटा मुझसे काम लिया. आणि कंपनीच्या लोकांसाठी जेव्हा मी काम करीत होतो त्यांनी माझ्याकडून 9 तास मैं काम अभी करून परमेश्वर घेतलं. का काम करता हूँ. आणि आता मी परमेश्वराचं काम करतो. मुझे भाषा आता है नहीं आता कोई बात नहीं, लेकिन मुझे काम करना है. आणि मला भाषा येऊ दे किंवा नाही येऊ दे काही अडचण नाही, पण मला देवाचं काम करायचं आहे. शुरू में लोग आके पूछते थे, आणि सुरुवातीला लोक येऊन मला विचारत असतात. मैं एक पैकेट जो है 25 पैसा में बेचता था. आणि एक जे पॅकेट होतं सुवार्तेचं एक पत्रिका पॅकेट होतं ते मी 25 पैशांना विकत असायचो. नया नियम 25 पैसा में. आणि नवीन करार पण 25 पैशाला. कोई आके पूछेगा, आणि कोणीतरी येऊन विचारेल, कहाँ से आए हो. आणि कुठून आला. मैंने कहा 25 पैसा. मी म्हणालो 25 पैसे. अरे कौन सा भाषा बोलते हो. अरे कुठली भाषा बोलतो तू. 25 पैसा. 25 पैसे. मुझे तो कोई और आता नहीं था, 25 पैसा आता था. मला दुसरं काहीच येत नव्हतं बोलायला, फक्त 25 पैसे. उस वक्त में भी मैं 9 घंटा काम किया. आणि त्या काळामध्ये सुद्धा मी 9 तास काम करीत होतो. आज किसी ने पूछा बीते हफ्ता, आणि आज मला मागच्या आठवड्यात कुणीतरी विचारलं, भैया आपके मन लायक खाना कोई खिलाता है. आणि भैया तुम्हाला आवडेल अशा प्रकारचं कोणी भोजन बनवतं देतं का. कभी नहीं. मी म्हणालो कधीच नाही. क्योंकि आज यहाँ हूं, कारण आज इथं असतो.
जहां ठहरते हैं वे लोग जो चाहते हैं उसी खिलाते हैं। आणि त्या लोकांची जी इच्छा असते तेच ते आम्हाला चारतात वे वाढतात बोला ये बहुत अच्छा लगता है, उनका अच्छा लगता हो लेकिन मुझे अच्छा नहीं लगता, लेकिन डालता है। आणि ते म्हणतात हे फार चांगलं आहे बरं का भैया, हे आवडेल तुम्हाला म्हणून देतात, त्यांना आवडते पण मला कुठं आवडते हो। रोज भिन्न भिन्न जगह में हूँ, आणि रोज वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतो। जब घर जाते हैं घर में पत्नी जो है लेटी रही है, आणि जेव्हा घरी जातो तेव्हा बायको झोपलेल्या अवस्थेत आहे, वो कमजोर है, कारण ती आजारी आहे काम करने नहीं बनता है। आणि तिला काम होत नाही। तो मेरा हालत को समझिए, आणि माझी परिस्थिती समजून घ्या। मैं अपने मन लायक खाना पत्नी से बनवा के नहीं खा सकता हूँ, आणि मला आवडणारा असं अन्न पदार्थ मी माझ्या बायकोकडून पण बनवून घेऊ शकत नाही। उम्र 77 से अधिक हो गया, आणि आता 77 पेक्षा जास्त वर्ष वय झालं माझं, लेकिन मेरा हालत को देखिए। परंतु माझी स्थिती पहा। मैं आप लोगों में से किसी से कमजोर नहीं हूँ। तुमच्यापैकी कोणासारखाच मी कमजोर नाही आहे किंवा कोणाप्रमाणे नाही आहे। मैं आपको मार दूंगा, आप मूर्छित रहेंगे 2 दिन। तुम्हाला एक बुक्की दिली ना 2 दिवस उठणार सुद्धा नाही। मेरा खाने का मतलब है, आणि माझ्या सांगण्याचा अर्थ हाच आहे। आज संजय भैया का जो रिश्तेदार है हमको मसाज करने के लिए चले आया, आणि आज संजय भैयांचे जे कोणी पाहुणे आहेत नातेवाईक आहेत आज मला थोडे मसाज करण्यासाठी आले। वो खुद कह रहा है आणि तो स्वतः म्हणत होता आपका बदन एकदम बैचलर जैसा है, उसने कहा उसी शब्द का इस्तेमाल, बैचलर जैसा, बैचलर। आणि तो म्हणाला की तुमचं जे शरीर आहे ना ते एकदम जवान तरुणासारखा आहे। मैं बोला नहीं, मन में सोच लिया क्या लड़की रख के खोज रहा है क्या किसी का। मी त्याला बोललो नाही पण मनामध्ये म्हटलं की काय माझ्यासाठी मुलगी एखादी बघायला लागलाय का काय। मेरा खाने का मतलब यही है, आणि माझ्या सांगण्याचा अर्थ हाच आहे। आपके अंदर पहले एक निश्चयता हो कि मुझे परमेश्वर ने बुलाया, आणि तुमच्या आतमध्ये एक खात्री पहिल्यांदा असू दे की मला प्रभू येशूने बोलावलेला आहे। मेरा संबंध मेरा पिता के साथ है, आणि माझा संबंध माझ्या पित्या बरोबर आहे। और जो कुछ मुझे मिलता है वो मैं उससे प्रकाश पाके मैं बोलता हूँ, आणि जे काही मला त्याच्याकडून मिळतं त्या प्रकटीकरणाच्या द्वारे मी बोलतो। न केवल वो उसको रिकॉग्नाइज करता है, आणि केवळ मी त्याला ओळखतो असं नव्हे, तुरंत अधिकार देता है। परंतु लगेचच अधिकार देतो। पतरस ले लो चाबी, आणि पेत्रा तू ही चावी घे। लेकिन प्रभु भी बहुत होशियारी के साथ काम करता है, परंतु प्रभू सुद्धा खूप होशियारीने काम करतो। स्वर्ग का दरवाजा का कुंजी दिया, आणि स्वर्गाच्या राज्याच्याच किल्ल्या फक्त दिल्या। अगर नरक का भी लेके देता, आणि नरकाच्या सुद्धा जर दिल्या असत्या ना तो यरूशलेम में कोई जिंदा नहीं रहता, सबको भेज देता। यरूशलेम मध्ये एक पण जिवंत राहिला नसता, सगळ्यांना नरकात पाठवलं असतं त्याने। थोड़ा सा तलवार मिलने से कान काटने वाला हो, आणि इतका तो उतावळा होता की जराशी तलवार हातात मिळाली कानच कापून अगर टाकला। चाबी मिल जाएगा तो क्या करता। आणि जर चावीच मिळाली असती तर त्याने काय केलं। इसलिए परमेश्वर ने कहा, म्हणून परमेश्वर म्हणाला स्वर्ग का दरवाजा का कुंज मैं देता, आणि स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या मी तुला देत आहे। परंतु किसी किसी को कुछ भी पावर मिल जाए, आणि कोणाकोणाला तरी थोडं जरी पावर किंवा सामर्थ्य मिळालं ना, वो नीचे खड़ा नहीं रहता, आणि तो खाली उभाच राहत नाही। अंग्रेजी में कहते हैं पावर गो स्ट्रेट टू हेड, आणि इंग्रजीमध्ये असं म्हणतात की सामर्थ्य जे आहे ते सरळ डोक्यात शिरतंय, तुरंत उनका सिंग उठता है। आणि लगेचच शिंग बाहेर येतात। किसी को जांचना है थोड़ा पदवी दे के देखो, समझ लोगे को कौन है। आणि कोणाला तरी पारखायचं असेल ना त्याला एखादं पद द्या, लगेच कळतंय की तो कोण आहे। जब मैं चेन्नई में जवानों के मीटिंग में मैं भी अपने झुंड को लेके जाता था, आणि जेव्हा चेन्नईमध्ये तरुणांच्या सभेमध्ये मी पण आपल्या समुदायाला घेऊन गटाला घेऊन तिथं जायचो, लगभग 100 कलीसिया के जवान वहां पर जमे होते थे, आणि जवळजवळ 100 मंडळातील तरुण लेकरं तिथं जमलेली असायची। और सारे लोगों को एक आदमी जिसका नाम जेसुदास खराब कर देता था। आणि त्या सगळ्या लोकांना एकच व्यक्ती खराब करत असायचा ज्याचं नाव जेसुदास होतं। प्रचार करने वाला का टट्टा ऐसा उड़ाएगा, पूरा लोग हंसते हंसते वहां सीरियस बातचीत होगी, वो सबको मिटा देता था। आणि अगदी गंभीर अशी गोष्ट जरी तो प्रचारक सांगत असला तरी सुद्धा तो इतका थट्टा उडवायचा की सगळे लोक हसून हसून लोटपोट व्हायचे।
हम लोग परेशान थे, लीडर लोग। आणि आम्ही पुढारी लोक मात्र त्यामुळे खूप त्रासलेलो होतो हम अपनी कलीसिया के लीडर था, आणि आम्ही आमच्या मंडळांचे पुढारी होतो वैसे ही हम लोग भिन्न भिन्न जगह से आए हुए थे। आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेलो होतो हम लोग परेशान होते थे आणि आम्ही त्रासलेलो होतो और उसको विनती करते थे, आणि आम्ही त्याला विनंती करत असायचो, अरे जेसुदास तुम थोड़ा सा चुप रहो बाबा, अरे जेसुदास थोडस बाबा गप बस रे, ये आत्मिक मीटिंग आणि है, हे आत्मिक सभा आहे ये पॉलिटिकल मीटिंग आणि नहीं हे है, राजकीय सभा नाही आहे सिनेमा का मीटिंग नहीं आणि है। हे काही सिनेमाची पण मीटिंग नाही आहे मानता नहीं था। आणि तो ऐकायचाच नाही। फिर हम लोगों ने बैठ के एक उपाय बनाया, शेवटी आम्ही एक बसून एक उपाय काढला उस संगठन का सेक्रेटरी उसी को बना दिया। आणि त्या सगळ्या गटाचा सेक्रेटरी त्याला बनवलं। जब वो सेक्रेटरी बना, जेव्हा तो सेक्रेटरी झाला, आके जब सबको स्वागत करने के समय आया, जेव्हा त्या सगळ्यांचं येऊन स्वागत करण्याचा वेळ आली, सब लोग इतना उसको टट्टा उड़ाए, बोलने लगा बाबा छोड़ दो बाबा, कम से कम शांत रहो करके उसको भीख मांगना पड़ गया। आणि मग सगळ्या लोकांनी त्याची एवढी थट्टा उडवली की सगळ्यांच्याकडे हात जोडून भीक मागावे लागले की अरे शांत राहा रे, शांत राहा रे। जब आपको अधिकार मिल जाएगा, जेव्हा तुम्हाला एक अधिकार प्राप्त होईल, तब्बे आपके भीतर ये बात मालूम होगा बाबा, आणि त्याच वेळेला तुमच्या आतमध्ये काय आहे ते माहित होणार बाबा। मैं नहीं जानता यहाँ गेहूं पैदा होता है कि नहीं होता, मला माहित नाही या ठिकाणी गहू उपजवलं जातं की नाही, धान भी पैदा होता है, आणि धान्य पण उपजवतं म्हणजे तांदूळ पण उगवलं जातं। धान के पौधा में धान लग जाता तो झुकता है। आणि जेव्हा भात किंवा तांदूळ ज्याला लागतं त्या लोंबीला, त्यावेळेला ते खाली वागते। लेकिन गेहूं के पौधा में जब गेहूं लगता है ना, वो सीधा खड़ा होता, उसको छूने से हाथ में लग जाता। आणि जेव्हा गव्हाची पिकं घेतली जातात ना, तेव्हा त्याच्या लोंब्या वरतीच वाढत जातात आणि जर तुम्ही हात लावला ना तर त्या बोचतात हाताला। बगल वाला का हाथ पकड़ के बोले, शेजाऱ्याचा हात हातात घेऊन म्हणा, आप धान का पौधा है या गेहूं का पौधा है? आणि तुम्ही तांदळाचा पौधा आहे का तुम्ही गव्हाचा पौधा आहे? ब्रदर टाइट रहना, तब ना लीडर है। आणि एकदम टाइट राहायचं बघा, एकदम, त्याशिवाय पुढारी नाही सोबत। टाइट रहेगे तुम टाइटे रह जाओगे। आणि असा टाइट राहिला ना तर टाइटच होणार। जब हमें जिम्मेदारियां मिलेगी, जेव्हा आम्हाला जबाबदाऱ्या मिळतील, जब हमें सामर्थ्य मिलेगी, जेव्हा आम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, हमें दीनता में बढ़ना उचित है, वही यीशु का सेवक का लक्षण है। आणि आम्हाला नम्रतेमध्ये वाढणं खूप गरजेचं आहे। येशूच्या सेवेचं तेच उदाहरण आहे। प्रभु के नाम की स्तुति महिमा होवे। प्रभूच्या नावाची स्तुती महिमा होऊ दे। बहुत साइंटिस्ट लोग मिलके चंद्रवान बनाएगा, आणि बरेचसे शास्त्रज्ञ मिळून चंद्र तयार करणार, लेकिन जिसको उसके साथ कोई लेन देन नहीं है, आके बोलेगा मैं ही उड़ाया हूं। आणि ज्या असा एक व्यक्ती असेल की ज्याचा त्याच्याशी काही संबंध नाही, तोच म्हणेल येऊन की मीच त्या चंद्रावरती यान पाठवलेलं। आप समझ गए होंगे किसके बारे में मैं कह रहा, मैं नाम लेंगे नहीं। आणि मी नाव कोणाचंही घेणार नाही, पण तुम्हाला माहित समजलं असेल मी कोणाबद्दल बोलत आहे। हेलो। इसलिए जब यीशु अपने दुख की जीवन की बातों को कहने लगा, आणि म्हणून जेव्हा येशू आपल्या जीवनातल्या दुःखाच्या गोष्टी बोलू लागला, पतरस आया, पेत्र आला, सुनिए ऐका क्या बोलना शुरू कर दिए, आणि काय बोलायला लागला तुम्ही? क्रूस ये सब छोड़ दो, आणि क्रूस बद्दल बोलतात, सोडा सगळं, आपके लिए नहीं चाहिए। आणि तुमच्यासाठी हे नसणार। अब ये मेडल मिला है भारत रत्न, आत्ताच एक मेडल मिळालेला आहे भारत रत्न, अब ये मेडल मिला है, आत्ताच मिळालेला आहे मेडल। 1 घंटा के अंदर प्रभु एक और मेडल पहना रहा है, आणि एका तासाच्या आतमध्ये दुसरं एक मेडल प्रभू त्याला घालत आहे। शैतान को दूत भी नहीं बोला, शैतान, आणि सैतानाचा दूत असं सुद्धा म्हटलं नाही, सैतान। 1 घंटे के अंदर 2 मेडल, एकाच तासाच्या आतमध्ये 2 मेडल मिळाले। कोई डबल हॉर्न रखते हैं या सिंगल हॉर्न, यूनिक कान हो जाते। आणि काय काय जणांना 2 शिंग येतात, काय काय जणांना मध्ये एकच शिंग येते, मोठं गेंड्यासारखं। यूनिकॉर्न इज मोर डेंजरस। आणि हे जे मधलं शिंग आहे ना ते एकदमच डेंजरस आहे, धोकादायक। प्रभु के नाम की स्तुति प्रशंसा हो। प्रभूच्या नावाची स्तुती आणि महिमा होऊ दे। जब परमेश्वर ने उसको शैतान कर दिया, जेव्हा परमेश्वराने त्याला सैतान असं म्हटलं, लेकिन मुझे एक बात ताज्जुब लगती है, परंतु मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं।
आप खोल के रखिएगा मत्ती रचित सुसमाचार 16वां अध्याय। आणि तुम्ही उघडूनच ठेवा मत्तई वर्तमान याचा 16वा अध्याय। यीशु उसके डांटने के बाद आणि येशूने त्याला रागावल्याच्या नंतर अपने क्रूस की बातों को उनको सुनाने के बाद आणि आपल्या वधस्तंभाच्या गोष्टी त्याला ऐकवल्यानंतर तुरंत कहता है 27 पद को पढ़िएगा। आणि लगेचच तो काय म्हणतो 27 वचन वाचूया। मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल, त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल। 28 भी पढ़ लीजिएगा। 28 पण वाचूया। मी तुम्हास खचित सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही। यहाँ प्रभु कहता है, या ठिकाणी प्रभू म्हणतो, अरे महिमा के साथ मनुष्य का पुत्र प्रकट होने वाला है। अरे महिमेसह गौरवासह मनुष्याचा पुत्र प्रकट होणार आहे। चेले लोगों के अंदर एक बहुत बड़ी बातें आ गई आणि शिष्य लोकांच्या आतमध्ये फार मोठी गोष्ट आली। मनुष्य का पुत्र का सामर्थ्य के साथ हम लोग देख लिए हैं। आणि मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्यासह आम्ही पाहिलेलं आहे। लिसन, ऐका, उनको सामर्थ्य काम करते हुए देख लिए हैं। आणि त्याचं सामर्थ्य त्यांनी काम करताना पाहिलं। 5 रोटी से 5000 लोगों को खिलाते हुए देखे। आणि 5 भाकरीपासून 5000 लोकांना त्यानं भरवलेलं जन्म पाहिलं। के अंधों को खिला आंख खोलते हुए देखे हैं। जन्मापासून आंधळा असलेला त्याचे डोळे उघडताना पाहिलं। मरे हुए को जिलाते हुए देखे हैं। मेलेल्या लोकांना जिवंत करताना पाहिलं। झोले के मारे को सीधा करते हुए देखे हैं। आणि जे कोणी वक्र होते त्यांना सरळ करताना त्यानं पाहिलं। अभी महिमा के साथ दिखाई पड़ने वाला है। आणि आपल्या गौरवानिशी दिसणारा तो आहे। मुझे देखना करके सब चेलों के ऊपर एक उत्साह चले आता होगा। आणि सगळ्या लोकांच्या शिष्यांच्या मध्ये एक उत्साह येत असेल, मला बघायचंय, मला बघायचंय। और यहाँ तक प्रभु कह दिया है, आणि इथपर्यंत प्रभूने म्हटलं, यहाँ जो इतने खड़े हैं उसमें से कुछ लोग देखेंगे। आणि इथं जे लोक उभे आहेत त्यातले काही लोक पाहतील। तो पतरस क्या सोचा होगा? आणि पेत्रानं काय विचार केला असेल, मेरा पारी तो कट गया। आणि आता माझं जे काय पान आहे ना ते आता कापलं गेलंय। अरे मुंह को मैं कुछ बंद करते रखा तो मैं बच गया था। आणि जर मी तोंड बंद ठेवलं असतं ना तर वाचलो असतो बाबा। उनको बुला के नहीं डांटते तो मुझे भी मौका मिलता। आणि जर मी त्यांना रागावलं नसतो किंवा येशूला धमकावलं नसतं तर मलाही तो वाटा मिळाला असता। क्योंकि मुझे उसने लीडर करके रिकॉग्नाइज किया है। आणि कारण मला त्यानं पुढारी म्हणून आधीच ओळख दिली होती। मुझे जरूर मौका मिलता आणि मला जरूर एक संधी मिळाली असती। मैंने अपने जीभ से ही अपने आप को खराब कर दिया। आणि मी माझ्या जिभेनंच काय केलं, स्वतःला खराब केलं। बगल वाला का हाथ पकड़ के एक और बार आंख में आंख लगा के बोलिएगा। शेजाऱ्याचा हात हातात धरून डोळे डोळ्यात घालून म्हणा, आप खामोश रहते ना, आणि तुम्ही शांत बसताना, मूर्ख होने से भी आप आपको बुद्धिमान समझते हैं। आणि तुम्ही लोग मूर्ख असला तरी लोक तुम्हाला बुद्धिमान समजतात। आपने झूठे का मुंह खोल दिया, आणि तुम्ही एका लबाडाचं मुख उघडलं। आप बोलना नहीं सही था, आणि तुम्ही बोलायलाच नाही पाहिजे होतं। क्या करेंगे यार, बोल तो लिए लेकिन क्या करेंगे, उठा तो नहीं, फिर तो निकाल नहीं सकते ना। काय करायचं बाबा, आता बोललो एकदा शब्द, ते शब्द परत काय गिळता येतात काय? पतरस मन में सोचता होगा। आणि पेत्रानं मनामनामध्येच विचार केला असेल, जरा सा मिस हो गया, अरे जरासं चुकलं रे। थोड़ा सोच के नहीं बोला, तुरंत बोल दिया तो। आणि थोडं विचार करून बोललो असतो, लगेच कशाला बोललो असेल? और यीशु मसीह को डांट दिया। आणि येशू ख्रिस्तालाच धमकावलं, पतरस अरे पेत्रा मूर्ख। उसका मन सुकड़ गया। त्याचं मन एकदम कोमेजलं। लेकिन 17वां अध्याय का पहला पद को देखिएगा। परंतु 17 अध्यायाचं पहिलं वचन पहा। यीशु मसीह शॉर्ट लिस्ट करके वहां नाम को पुकार रहा है। आणि येशू ख्रिस्तानं एकदम कमीत कमी यादी करून तो नाव पुकारत आहे। 12 में से 3 जन का ही नाम मिल रहा है। आणि आता 12 पैकी 3घांचंच नाव तिथं आलेलं आहे। शॉर्ट लिस्ट कर दिया आणि एकदम कमी आता यादी तयार केली। पहला पद को पढ़िएगा। पहिलं वचन वाचा। मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले। पीटर, पेत्र, मेरा सिलेक्शन हो गया। माझी पण निवड झालेली आहे। मैं हारा हुआ था, 0 मार्क नहीं माइनस मार्क लिया था। आणि मी हारलेलो होतो, मला 0 मार्क नव्हे तर वजा मार्क मिळालेले होते। मुझे 0 नहीं, 0 से भी नीचे माइनस मार्क लिया था। आणि मला केवळ 0च नव्हे तर 0पेक्षाही कमी म्हणजे वजा मार्क मिळाले होते। मुझे शैतान कह दिया था। आणि त्यानं मला म्हटलं होतं की शैतान, मन बिल्कुल लायक नहीं था। आणि मी योग्य नव्हतो। परंतु
सिलेक्शन लिस्ट में मेरा नाम पहला नाम आ गया। आणि त्या यादीमध्ये, निवड यादीमध्ये माझं नाव पहिलं आलेलं आहे. मैंने पूछा प्रभु से क्यों करता मुझसे इतना प्यार। मैंने पूछा प्रभु से क्यों करता मुझसे इतना प्यार। उसने कहा पूरे दिल से क्योंकि तू मेरे है हाथों की रचना। उसने कहा पूरे दिल से क्योंकि तू है मेरे हाथों की रचना। मैंने पूछा प्रभु से क्यों करता मुझसे इतना प्यार। मैंने पूछा प्रभु से क्यों करता मुझसे इतना प्यार। भाई, बंधू, बहन, बहीण, बीते दिनों में कई बातों में तुम हार चुका है। आणि गेल्या काही दिवसामध्ये कित्येक गोष्टीमध्ये तू हारलेला आहेस, तू हारलेली आहेस. तुम शून्य भी मार्क नहीं लिया है, माइनस मार्क में चली गई है। आणि तुला शून्य इतके पण मार्क्स मिळाले नसतील, कदाचित वजा मध्ये तू गेली असशील. तुम्हारे ऊपर परमेश्वर ने बहुत ऊंचा विचार रखा था, आणि तुझ्या विषयी परमेश्वराने खूप मोठे विचार ठेवले होते. परंतु तुमने उसको झुका दिया, शर्मिंदा किया. तू त्याला एकदम लाज आणल्यासारखी गोष्ट केली. लेकिन आज प्रभु, परंतु आज प्रभु अपनी महिमा को तुम्हें दिखाने के लिए तुम्हें चुन लिया है. आपलं गौरव तुला दाखवण्यासाठी देवानं तुला निवडलेला आहे. उस महिमा के बादल में तुम्हें छिपाने के लिए चुन लिया है. आणि या महिमेच्या त्या मेघामध्ये तुला लपवण्यासाठी त्याने निवडलेला आहे. आप थके हुए हैं, तुम्ही थकलेले आहात, आप सूखे हुए हैं, आणि तुम्ही सुकलेले आहात, सुखले हुए हैं, आणि तुम्ही एकदम सुकुडलेले आहात. आप अपने आप को खंडन करते हैं. आणि तुम्ही स्वतःलाच दोष लावता. एक वक्त में प्रभु ने मुझे छू के बुलाया था. आणि एक वेळ होती जेव्हा प्रभूने मला स्पर्श करून बोलावलेलं होतं. मुझे प्रकाश के ऊपर प्रकाश मिलते रहा, आणि मला प्रकटीकरणामागून प्रकटीकरण मिळत होतं. लेकिन आज, परंतु आज मेरा हालत खराब, माझी परिस्थिती खराब आहे. पहले मैं किसी से बातचीत करने से मेरे टूट रहे थे कि पाप के चलते वे टूट के मन फिराते थे. आणि जेव्हा मी लोकांशी बोलत असे तेव्हा पापापासून पश्चाताप करून लोकांच्या डोळ्यातले अश्रू मी पाहत असे. लेकिन आज मैं घंटों पर भी बोलूं, किसी का मन पिघलता नहीं है. परंतु आज मी तासन तास जरी बोललो, कोणाचं मन आज पिघळत नाही. मैं पहले बाइबल खोल के परमेश्वर के सामने घुटना में था. मुझे परमेश्वर नए नई चीजों को, नई नई बातों को दिखाया, आणि ज्या वेळेला मी पूर्वी आपल्या गुडघ्यावरती येऊन परमेश्वराचं बायबल उघडून मी त्याची वाट पाहत असे, नवीन नवीन गोष्टींचं प्रकटीकरण तो मला देत लेकिन होता. अभी कुछ भी नहीं हो रहा. परंतु आता काही होत नाही. मैं सोच रहा हूं प्रभु मुझे छोड़ दिया, मला असं वाटतं की प्रभूने मला सोडलंय, मुझसे अनुग्रह को हटा दिया. माझ्यावरचा अनुग्रह गेला. मैं बिल्कुल शर्मिंदा खाती हूँ, शर्मिंदा हूँ. आणि मी खरोखरच मला लाज वाटत आहे. मी लाजिरवाणी बनलेले आहे. एक फेमस इवेंजलिस्ट तमिलनाडु का है, हमारे भाई लोग जानते हैं. आणि तामिळनाडू मधील एक प्रसिद्ध असे सुवार्थिक आहेत, आमच्या बंधुजनांना ते माहित पहले आहे. वो मास्टर का काम करते थे गवर्नमेंट स्कूल में. आणि अगोदर ते एका शिक्षकाचं काम करत होते सरकारी शाळेमध्ये. चेन्नई कॉर्पोरेशन में ये काम करते थे, आणि कॉर्पोरेशन स्कूल में. मद्रास मधील एका जे ह्याची शाळा, नगरपालिकेची शाळा, त्यामध्ये काम करत होते. वहाँ शनिचर और इतवार का छुट्टी होने के समय, आणि जेव्हा त्यांना शनिवार आणि रविवारची सुट्टी असायची और शुक्रवार का रात को ही बस पकड़ के दूर में जाके 2 दिन मीटिंग के लिए जाके रात बस पकड़ के ड्यूटी में आते थे. आणि शुक्रवारच्या रात्रीलाच बस पकडून ते दूरपर्यंत जायचे सेवा कार्यासाठी, आणि पुन्हा बस पकडून ते रातोरात यायचे. टीचर का काम करने के चलते वो किसी के ऊपर प्रभाव नहीं करते थे, किसी के ऊपर भार नहीं बनते थे. आणि शिक्षकाचं काम करीत असल्यामुळे ते कोणावरती
त्यांचं ओझं टाकत नव्हते किंवा त्यांना दुसऱ्याला ते त्रास देत नव्हते. तमिलनाडु के कोने कोने में भी जाते थे आणि तामिळनाडूच्या कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये ते जात होते. और साल के 52 हफ्ता में वे कहीं ना कहीं प्रचार करते थे. आणि वर्षाच्या 52 आठवड्यांमध्ये कुठं ना कुठं ते प्रचार करत असायचे. उनका मीटिंग की खूब यही थी. आणि त्यांच्या सभेची जी काही खासियत होती वे हीच होती. जैसा स्टेज में आके ये एक छोटी सी गीत गाते थे, यीशु जिंदा है करके. आणि जेव्हा ते स्टेज वरती येऊन एक छोटस गाणं गायचे, येशू जिवंत आहे म्हणून, भीड़ में रहने वालों में भूत जिसके ऊपर समय रहता था वो आंख के सामने गिर जाते थे. आणि त्या गर्दीमध्ये ज्यांच्यावरती भूत आत्मा असायचा किंवा भूत लागलेला असायचं ते समोर येऊन खाली लोळायचे. जितने जिप्सी लोग रहते थे वे उनके मीटिंग में आते थे क्योंकि उनके अंदर बहुत सी भूत पाई जाती थी. वे आंखें वहां मन फिराते थे. आणि पुष्कळचे आदिवासी लोक त्यांच्या सभेमध्ये यायचे, कारण बऱ्याचशा भूताखेतानी ते भरलेले असायचे, म्हणून त्यांच्या सभेत आल्यानंतर त्यांना मुक्ती मिळायची. जब ज्यादा उनको पुकार होने लगा तो वे काम छोड़ के इसी काम में संपूर्ण तौर से लग गए. आणि ज्या वेळेला त्यांचा जास्त प्रचार होऊ लागला त्यावेळेला त्यांनी आपलं नोकरी सोडून याच कामामध्ये पुढे जाऊ लागले. उनका प्रचार सुनने के लिए लोग दूर दूर से आते थे. आणि त्यांचा प्रचार ऐकण्यासाठी लांबून लांबून लोक येत होते. गांव गांव में उनका नाम था. आणि गावा गावामध्ये त्यांचं नाव होतं. फिर विदेश जाने लगे. आणि मग देश विदेशात जाऊ लागले. जबकि अंग्रेजी में प्रचार नहीं करते थे. आणि इंग्रजीमध्ये प्रचार करत नव्हते. तमिळ में ही प्रचार करते थे. तमिळमध्येच प्रचार करत होते. उतना फेमस आदमी, इतका सुप्रसिद्ध व्यक्ती, बेंगलुरु शहर में शिवाजी स्टेडियम में प्रचार करने के लिए मैं और वे थे. आणि बेंगलोर शहरामध्ये शिवाजी स्टेडियम वरती प्रचार करण्यासाठी मी आणि ते आम्ही दोघे होतो. कई बार मैं उनके साथ मैं प्रचार किया हूं. कित्येक वेळा मी त्यांच्या सोबत प्रचार केलेला आहे. बेंगलुरु शहर में वो जब प्रचार कर रहे थे आणि एकदा ते बेंगलोर शहरामध्ये प्रचार करीत होते. कुछ भी नहीं हुआ. आणि काहीही झालं नाही. किसी का दिल नहीं छुआ गया. कोणाच्याही हृदयाला स्पर्श झाला नाही. कोई भूत नहीं निकला. आणि कुठलंही भूत निघलं नाही. भूत पकड़े हुए लोग उनके पास लाके हाथ रखने के लिए, लेकिन भूत निकला नहीं. भूत बोलने लगा तुमको जानता हूं मैं. आणि मग भूत लागलेल्या लोकांना समोर आणून उभा करून त्याच्यावरती हात पण ठेवायला लावला. त्यावेळेला ते भूत लागलेले लोक म्हणाले की तुला ओळखतो मी चांगला. अरे मैं तुमको जानता हूं करके भूत उसकी जवाब देते थे. आणि भूत लागलेला व्यक्ती त्याला उत्तर देत असे, तुला मी चांगलं ओळखतो. हम दोनों एक ही होटल में ठहरे थे. आणि एकाच हॉटेलमध्ये आम्ही दोघे राहत होतो. खाना खाने के लिए मैं जब उनके कमरा में गया, आणि जेव्हा जेवण्यासाठी मी त्यांच्या रूम मध्ये गेलो, उन्होंने कहा तंबी, आणि ते म्हणाले लहान भाऊ, मेरा हाथ पकड़ के रोने लगे. माझा हात हातात घेऊन रडू लागले. उनका आंसू मेरे हाथ में गिरने लगा. आणि त्यांचे अश्रू माझ्या हातावरती गळत होते. बाबू मैं पगले जाने के पहले ही भूत चिल्लाता था. आणि भाऊ जेव्हा मी जायच्या अगोदरच पूर्वी भूत ओरडत असायचे. लोग छुटकारा पाते थे. आणि लोकांना सुटका मिळत होती. लेकिन अभी मैं कुछ भी करता हूँ कुछ नहीं होता. परंतु आजकाल मी जे काय करतो काही होत नाही. क्या परमेश्वर मुझे छोड़ दिया? काय परमेश्वराने मला सोडलं का? मैं तो खुलम दिल के वाला हूँ. मी खुल्या अंतकरणाचा आहे. मैं सीधा बोलने वाला हूँ. मी सरळ सरळ बोलणारा व्यक्ती आहे. मैंने कहा अण्णा, मी म्हणालो की मोठा भाऊ, अण्णा, आप जब तक साधारण व्यक्ति थे, साधारण नाम से जाना जाते थे, आपको परमेश्वर ने जबरदस्त इस्तेमाल किया. आणि जेव्हा तुम्ही एक साधारण व्यक्ती होता, जेव्हा तुम्हाला साधारण नाव होतं, जबरदस्त रीतीने परमेश्वराने तुम्हाला वापरलं. लेकिन जिस दिन आपने रेवरेंड डॉक्टर लगाया, खत्म हुआ. परंतु ज्या दिवशी तुम्ही आपल्या नावापुढे रेवरंट डॉक्टर लावलं ना, संपलं सगळं. वे रोने लगे, ते रडू लागले. खाने लगे, सच कहते हो. ते म्हणू लागले की होय, तुम्ही बरोबर बोलत आहात. मैं अपने दान को बेच के मैं अपना नाम को कमाने के चक्कर में लग गया. आणि मी मला मिळालेलं कृपादान विकून जे काय माझं नाव उंच करण्याची चक्कर आहे त्यामध्ये मी फसलो. पदवी और पोजीशन के लिए मैं अपने मन लगाने लगा. आणि मला पदवी मिळावी, मला कोणतं तरी स्थान मिळावं, त्याकडे मी आपलं लक्ष लावलं. मैं उनसे बहुत छोटा था. मी त्यांच्यापेक्षा खूप लहान होतो. उन्होंने मेरा दोनों हाथों को पकड़ कर अपने सिर पर रखे, मेरे लिए दुआ करो. आणि त्यांनी माझे दोन्ही हात घेऊन आपल्या डोक्यावरती ठेवून म्हणाले, माझ्यासाठी प्रार्थना करा.
मैं आंसुओं के साथ उनके लिए प्रार्थना किया था। मी अश्रूच्या डोळ्यांनी भरून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. प्रार्थना के अंत में उसने कहा मुझे कॉन्फिडेंस आ गया है, आणि प्रार्थनेच्या शेवटी ते म्हणाले आता मला आत्मविश्वास आलेला आहे. मुझे परमेश्वर निकाला नहीं है, परमेश्वराने मला काढलेलं नाही आहे. मैं अपनी जगह में लौट रहा हूँ, मी माझ्या स्थानावरती परत येत आहे. मैं लौटा रहा हूँ, आणि मी परत येत मैं आहे. लौटा रहा हूँ। मी परत येत आहे. भाई बंधू, यहाँ कुछ लोग हैं या ठिकाणी काही लोक असे आहेत सेवकाई के शुरू में बहुत उत्साहित थे। सेवेच्या सुरुवातीला फार उत्साहित होते. बहन, बहीण, आप में से कुछ लोगों का प्रकटीकरण का अनुग्रह और वरदान पाया जाता था। तुमच्यापैकी कित्येक जणांना प्रकटीकरणाचा एक वरदान मिळालेलं होतं आणि अनुग्रह मिळालेला होता. जब लोग तुझे तारीफ करने लगे, जेव्हा लोक तुमची एक प्रकारे प्रशंसा करू लागले तुम्हारे पास पैसा कौड़ी का कुछ ज्यादा बल मिल गया, आणि पैसा मिळवण्याचं काहीतरी जास्त ताकद तुम्हाला मिळाली तुम बहुत लोगों को जानने के लिए शुरू किए, आणि पुष्कळ लोकांना ओळखू लागले. तुमने सोचा तू असा विचार केला मैं कर चुका हूँ, आणि मी मिळवलेलं आहे मुझसे कितना बड़ा बड़ा काम हुआ, आणि माझ्याद्वारे किती महान महान काम झालेलं आहे. इसलिए अनुग्रह खोए हुए हालत में अभी आए हो। आणि म्हणून कृपा गमावलेल्या, अनुग्रह गमावलेल्या हालत मध्ये तुम्ही आला असाल. प्रेम को खोए हुए हालत में आए हो, आणि माया आणि प्रेम हरवलेल्या स्थितीमध्ये आला असाल. और पॉपुलैरिटी के खोए हुए हालत में आए हो। आणि प्रसिद्धीला हरवलेल्या स्थितीत आला असाल. पहले तुम्हारे खोज में लोग रहते थे, आणि अगोदर लोक तुम्हाला शोधत यायचे, लेकिन अभी तुम उनको खोज में रहते हो, वो मिलते नहीं है। परंतु आता तुम्ही लोकांना शोधता ते तुम्हाला सापडत नाही. तुम अपना हालत से खरा अचिंतित होते आणि तुम्ही आपल्या स्थितीमुळे आता खराब स्थितीत आहात और सोचते हो आणि असा विचार करता अनुग्रह मुझसे खत्म हो गया। माझ्यावरचा अनुग्रह संपला. प्रभु आपसे बातचीत करता, प्रभू तुमच्याशी बोलत आहे. प्रभु चाहता उसकी महिमा के स्थान में तुमको भी ले जाके उसके साथ महिमा दिखाने के लिए और तुम्हें महिमा से घेरने के लिए प्रभु चाहता है। आणि प्रभूची इच्छा आहे की त्या महिमेच्या, त्या गौरवाच्या स्थळामध्ये तुम्हाला पण घेऊन जावं आणि ते गौरवशाली गोष्टी तुम्हाला दाखवाव्या, त्यांनी तुम्ही मंडित व्हावं अशी त्याची इच्छा आहे. क्योंकि मेरा प्रभु ने कहा, कारण माझ्या प्रभूने म्हटलं, मेरे साथ खोलिएगा यूहन्ना रचित सुसमाचार 12वां अध्याय। माझ्या बरोबर उघडा योहान कृत्युवर्तमान याचा 12वा अध्याय। यूहन्ना रचित सुसमाचार 12वां अध्याय। योहान कृत्युवर्तमान याचा 12वा अध्याय। वहां पर प्रभु एक बात को कहा है, आणि त्या ठिकाणी प्रभू एक गोष्ट सांगत आहे। 24, 25, 26 पद को हम पढ़ेंगे। आणि 24, 25 आणि 26 वचन आम्ही वाचूया। अगर आप चाहते हैं 23 को भी पढ़िएगा। आणि जर तुम्हाला इच्छा असेल 23 पण वाचा। यूहन्ना रचित सुसमाचार 12वां अध्याय 23, 24, 25, 26 पद को पढ़ने जा रहे हैं। आणि योहान कृत्युवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 23 पासून 26 पर्यंत वचन आपण वाचणार आहोत। येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे। मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाना जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो। जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो ह्या जगात आपल्या जीवाचा द्वेष करीतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल। जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल। जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील। 26वां पद को मैं फिर से ध्यान खींच के बतला रहा हूं। आणि 26 वचनावरती पुन्हा एक बार तुमचं लक्ष केंद्रित करून मी वाचू इच्छितो। अगर जो मेरे सेवा करने के लिए चाहता है मुझे अनुकरण करें, आणि जो माझी सेवा करू इच्छितो त्याने माझे अनुसरण करावे। जहां मैं हूं वहां मेरा सेवक भी रहेगा। जिथं मी आहे तिथं माझा सेवक ही असणार। अगर कोई मेरे सेवा करे पिता उनको आदर करेगा। जर कोणी माझी सेवा करेल तर पिता त्याचा आदर करेल। अपने आप को थोड़ा जांचिएगा, स्वतःला थोडं तपासा। Are you there where Jesus is? आणि तुम्ही तिथं आहात का जिथं येशू आहे? जहां यीशु है वहां आप है क्या? जिथं येशू आहे तिथंच तुम्ही आहात काय? अंग्रेजी अनुवाद में लिखा must be there। आणि इंग्रजीच्या भाषांतरात लिहिलंय की तुम्ही तिथं असलंच पाहिजे। अंग्रेजी में मस्ट का मतलब बहुत जबरदस्त। आणि इंग्रजीमध्ये मस्ट हा शब्द आलाय, त्याचा अर्थ असायलाच पाहिजे।
अभी 28 पद को भी पढ़ेंगे। आता 28 वचन पण ऐकूया। तुरंत वहां पर प्रभु यीशु एक प्रार्थना कर रहा है। लगेचच त्या ठिकाणी प्रभू येशू एक प्रार्थना करीत आहे। पढ़िएगा। हे बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर। तेव्हा अशी आकाशवाणी झाली की मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन। पिता, अपने नाम को महिमा कर। हे बापा, तू आपल्या नावाचं गौरव कर। तुरंत जवाब, लगेचच उत्तर आला, मैंने महिमा की, मी गौरविलाय, और भी करूंगा। आणखी मी गौरव करणार आहे। अगर आप मैसेज ट्रांसलेशन में इस वचन को पढ़िएगा घर में जाके, आणि जर घरी जाऊन तुम्ही मेसेज ट्रान्सलेशन त्या भाषांतराच्या बायबल मध्ये तुम्ही पाहिलं, क्योंकि सब कोई तो आजकल गूगल रखते हैं, कारण आजकाल सगळ्यांच्याकडे गुगल आहे। यहाँ मैसेज ट्रांसलेशन में ये लिखा है, या ठिकाणी मेसेजच्या भाषांतरामध्ये ट्रान्सलेशन मध्ये असं लिहिलंय, पिता ने प्रभु यीशु मसीह के उस प्रार्थना का कैसा उत्तर दिया। आणि पित्यानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या प्रार्थनेचं उत्तर कसं दिलं। लिखा है, आई विल डिस्प्ले माय ग्लोरी। आणि असं लिहिलंय, मी माझं गौरव प्रकट करीन, प्रकाशित करेन। जैसा एक एलईडी स्क्रीन में कंप्यूटर की बातें प्रकाशित किया जाता, उसी प्रकार ज्याप्रमाणे एका एलईडीच्या स्क्रीनवरती कम्प्युटर मधील गोष्टी प्रकाशित केल्या जातात, तशा प्रकारे डिस्प्ले होता है। आणि तशा प्रकारे प्रकाशित होतं। प्रभु क्या कहता है, प्रभू काय म्हणत आहे, तुम एलईडी स्क्रीन हो और मेरी महिमा तुम में प्रकट होगा। आणि तू एक एलईडी स्क्रीन समान आहेस आणि माझं गौरव तुझ्या ठाई प्रकट केलं जाईल। मेरे मनसा की बातें तुम में से प्रकट होगा। आणि माझ्या मनातल्या इच्छांची गोष्ट जी आहे तुझ्याद्वारे प्रकट होणार। ये संध्या के समय में या सायंकाळच्या समयाला प्रभु आपके हाथ पकड़ के यही कहता है, आणि प्रभू तुमचा हात पकडून हीच गोष्ट बोलत आहे। अगर आप प्रार्थना करेंगे, आणि जर तुम्ही प्रार्थना कराल, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, यीशु महिमा हो तेरी, यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु, यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। अगर आप सचमुच में परमेश्वर की महिमा को देखने के लिए चाहते हैं, जर खरोखरच तुम्ही परमेश्वराचं गौरव पाहू इच्छिता, अगर आप उस महिमा में शामिल होने के लिए चाहते हैं, जर तुम्ही त्या गौरवामध्ये सहभागी होऊ इच्छिता, यूहन्ना 17 अध्याय का 22वां पद को पढ़िएगा। योहानाच्या 17व्या अध्यायाचं 22 वचन वाचूया। 17:22 यूहन्ना Yes. 17 अध्याय का 22वां पद। 17 अध्यायाचं योहान कृष्णवर्तमान 17 अध्यायाचं 22 वचन, तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहो तसे त्यांनीही एक व्हावे। जो महिमा पिता तूने मुझे दिया है, आणि जे गौरव पित्या तू मला दिलेला आहे, मैं इनको देता हूं। मी त्यांना देत आहे। आज आवे लोग, सारे लोगों से प्रभु ये वाचा बांधने के लिए चाहता है। आज या ठिकाणी आलेल्या सगळ्या पुढाऱ्यांबरोबर प्रभूला एक करार बांधायचा आहे, करार करायचा आहे। जरूर तुम हारी हुई हालत में है, जरूर तुम्ही हारलेल्या स्थितीमध्ये असाल, बिल्कुल हारे हो, संपूर्णपणे हारलेला असाल, पारिवारिक जीवन में हारे हो, पारिवारिक जीवनामध्ये हारलेला असाल, सामाजिक जीवन में हारे हो, सामाजिक जीवनात हारलेला असाल, सेवकाई के जीवन में हारे हो, सेवेच्या जीवनात हारलेला असाल, इज्जत की बातों में हारे हो, आणि जे इज्जतीच्या गोष्टी आहेत त्यात हारलेला असाल, बुलहाट में हारे हो, पाठारणामध्ये हारला असाल, पत्रस की नाई तुम सोचते होंगे, आणि पेत्राप्रमाणे तुम्ही पण विचार करीत असाल, मुझे सिलेक्शन में कोई उम्मीदें है नहीं, आणि निवड करण्याच्या गोष्टीमध्ये मला अजिबात आशाच नाही, लेकिन परंतु उसका अनुग्रह आपके ऊपर मेरे ऊपर जबरदस्ती चले आ रहा है। त्याचा अनुग्रह तुमच्यावरती आणि माझ्यावरती
जबरदस्त रीतीने येत आहे. अगर अपने हालत को समझ के मानने के लिए अगर तैयार हो, जर स्वतःची परिस्थिती समजून घेऊन आपल्या हालतला आपल्या स्थितीला जर मानण्यासाठी तयार असाल, इस पहली मीटिंग में या पहिल्याच सभेमध्ये प्रभु आपको छूने के लिए चाहता है. प्रभू तुम्हाला स्पर्श करू इच्छितो. प्रभु आपको छूने के लिए चाहता है. प्रभू तुम्हाला स्पर्श करू इच्छितो. प्रभु अपना अनुग्रह को आपके ऊपर उंडेलने के लिए चाहता है. प्रभू आपला अनुग्रह तुमच्यावरती ओथणी करू इच्छितो. राखासा बलादाना सागिनी हम पुरला खासा नादन चिंगने. कुछ लोगों के ऊपर परमेश्वर की महिमा का हाथ अभी जबरदस्ती के साथ उतरने के लिए तैयार है. अगर तुम मन फिराने के लिए तैयार हो तो परमेश्वराचा जबरदस्त हात तुमच्यावरती उतरून येण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही आपला मन फिरवायला आणि पश्चाताप करायला तयार असाल, अगर तुम मानने के लिए तैयार मैं घमंडी हो गई, मैं घमंड करने वाला हो गया, आणि जर तुम्ही मानायला तयार नसाल तर एक घमंडी व्यक्तीप्रमाणे जर तुम्ही बनला असाल, मैं दिया हुआ अनुग्रह खो बैठा हूं, आणि मी माझा अनुग्रह हा गमावून बसलो, सबकी आंखें बंद रहे, सगळ्यांचे डोळे बंद असू दे, सबको अपने आंखों को बंद करके सिर झुकाए, आणि सगळे जण आपले डोळे बंद करून आपले डोके खाली झुकूया. प्रभु का हाथ जबरदस्ती हाथ यहाँ पर चले आ रहा है. आणि प्रभूचा हात एक जबरदस्त हात तुमच्यावरती येत आहे. तुम समर्पण में अपने को खोई है, आणि तू हरवलेली आहेस आपल्या समर्पणामध्ये. मेरा भाई तुम अपना समर्पण में पीछे हट गया. माझ्या भावा तू आपल्या समर्पणामध्ये मागे हटलेला आहे. जवानी में तुमने जो समर्पण किया था उसमें से पीछे हट गया आणि है. जवानीमध्ये तारुण्यामध्ये तू जे समर्पण केलंस त्यापासून तू मागे गेलास. धीरे धीरे संसार ने तुम्हें कब्जा कर लिया. आणि हळूवारपणे या जगानं तुला आपल्या कब्जामध्ये घेतलं. तुम अन्य लोगों के समान अपने को बनाने के लिए पॉपुलैरिटी चक्कर में रह गए हो. आणि तू इतर लोकांसारखं स्वतःला प्रसिद्धीच्या चक्कर मध्ये तू राहिलास. तुम अपने विचार में ही खोए हुए हो. आणि तू आपल्या स्वतःच्या विचारामध्येच हरवलेला आहे. अपने सपनों में तुम अपने को खोए हो. आणि स्वतःच्या स्वप्नामध्ये तू हरवलेला आहे. लेकिन तुम्हें फिर से एक मौका देने के लिए प्रभु आया है. आणि प्रभु आलेला आहे पुन्हा एकदा तुला संधी तुमको एक देण्यासाठी. और मौका देने के लिए आया है. पुन्हा एक बार तुला संधी देण्यासाठी आलेला आहे. अगर आप कहेंगे जर तुम्ही म्हणाल भाई अगस्टिन जबकुमार, बंधू अगस्टिन जबाकुमार, बड़े भैया बड़े भैया मैं ही हूँ ऐसी हालत आणि में, अशी स्थितीमध्ये मी हारे हुए हालत में मैं ही हूँ. आणि हारलेल्या स्थितीमध्ये मीच आहे. मैं ना नैतिक गिरावट में हुआ. आणि माझ्या नैतिक बाबतीत मी पडलेली आहे. लोभ लालच ने मुझे घेर लिया. आणि लोभानं आणि मोहानं मला घेरलेला आहे. आई वॉन्ट टू कम बैक. आणि मला परत यायचं आहे. मेरे ऊपर परमेश्वर की दया है. माझ्यावरती परमेश्वराची दया आहे. अगर आप कहेंगे प्रार्थना के लिए, आणि जर तुम्ही म्हणाल की प्रार्थनेसाठी अपने दाहिने हाथ को उठा के दिखाइएगा. आपला हात उजवा हात वर करून मैं दाखवा. आपके लिए प्रार्थना करने के लिए चाहता हूँ. मी इच्छितो की तुमच्यासाठी प्रार्थना हे करावी. भैया मैं उसी महिमा में जिसको प्रभु ने मुझे दिया है, देने के लिए तैयार है, उसमें चले आने के लिए चाहता हूँ. आणि प्रभूने जी महिमा मला दिली, जे गौरव मला दिलं, त्यामध्ये मला पुन्हा येण्याची इच्छा आहे. जितने लोग हाथ उठाए उठ के खड़े हो जाएं. जितक्या लोकांनी आपले हात वर केले उठून उभा राहा. किसी को अपना देखें. कोणाकडेही तुम्ही पाहू नका. आप और आपका प्रभु यहाँ है. आणि तुम्ही आणि तुमचा प्रभू, कारण प्रभू इथं आहे. वहां पतरस केवल यीशु को देख सका. आणि त्या ठिकाणी पेत्राला केवळ येशूच उस दिसला. पहाड़ में केवल यीशु को देख सका. आणि त्या डोंगरावरती केवळ त्याने येशूलाच पाहिलं. You and your God. तुम्ही आणि तुमचा देव. You and your Jesus. तुम्ही आणि तुमचा येशू. भैया आपने मेरे सही हालत को वही कर दिया जो शुरुआत की बातें सबको मैं को के काली काली आया हूं. आणि भैया तुम्ही माझ्या त्याच गोष्टींबद्दल बोलला की सुरुवातीच्या स्थितीमध्ये मी असताना आज मात्र मी रिकामा झालेलो आहे. मैं काली काली हूं. मी रिकामा आहे. मुझे भरने के लिए आवश्यकता है. मला पुन्हा एकदा भरण्याची गरज आहे. मैं हूं यहाँ प्रभु, मैं हूं यहाँ प्रभु, मैं हूं यहाँ प्रभु, मैं हूं यहाँ. जीवन के हार में तू मेरा जीत है.
जीवन के हार में तू ही मेरा जीत है प्रभु. आणि प्रभू, जीवनाच्या हारलेल्या स्थितीमध्ये तूच माझा विजय आहेस. मैं आपको 2 मिनट देता हूं. मी तुम्हाला 2 मिनिट देतो. शर्म छोड़ के आप प्रभु के ओर चलाएं. प्रभु मैं आया हूं. सर्व लाज लज्जा सोडून तुम्ही प्रभूला हात करून मुंह म्हणा, खोल के मी कहिएगा, तुझ्याकडे आलेलो आहे प्रभू. जरूर मैं गिर गया था, आणि जरूर मी अन्य पडलेलो लोगों का होतो. खा पी करके गिर गया था, अन्य लोकांच्याकडे बघून मी अन्य हारलेलो लोगों होतो. के समान चलने की वजह से मैं अपने को खो दिया था. आणि इतर लोकांसारखं चालण्याचा प्रयत्न करून मी स्वतःला गमावलं होतं लेकिन प्रभू. मैं आया हूं, परंतु मी आलोय मैं प्रभू. आया हूं. मी आलोय प्रभू. मुझे छू मला ले, तू स्पर्श कर. मुझे छू ले, स्पर्श कर. मुझे छू ले. स्पर्श कर. साखारा बाजूर शांपीरा लगा दादाना. कहो मुझे छू ले प्रभु. आई नीड योर टच लॉर्ड. आई ओ नीड योर प्रभू, टच. मला आई तुझा नीड स्पर्श योर हवाय. टच. मला तुझा स्पर्श हवाय. मला तुझा स्पर्श हवाय प्रभू. ना रखा सोरी से बेला खादुनिशा. दर्रबा खासे रे सिंचोरा दनिशा. शिखरू दनिशा मीरा दला कर. प्रभु का हाथ यहाँ जबरदस्ती के साथ उतरते मैं देख रहा हूं. प्रभूचा हात या ठिकाणी जबरदस्त रीतीने उतरताना मी प्रभु पाहत का आहे. हाथ जबरदस्ती के साथ आपके बीच में अपना प्रभूचा कार्य हात करने का तुम्हारा तुमच्यामध्ये हाथ धर रहा है. जबरदस्त रीतीने उतरताना मी पाहत आहे. तुम्हारे सिर पर हाथ रख रहा प्रभु. अपना प्रभू, छेदा वहां आपला छेदलेला हात तुमच्या मस्तकावरती नराला ठेवलेला कदर आहे. नदानमा. कोई भी बातों को फिर लौटा रहा है. आणि ज्या गोष्टी गमावल्या त्या पुन्हा देव परत देत आहे. कोई भी सारी बातों को प्रभु लौटा रहा आणि है. तुम्ही गमावलेल्या सर्व गोष्टी प्रभु पुन्हा देत आहे. साम तेरी लगा दोन शिठीरा लगा नम मंखरो दलेडे दल दरबा डगा दर दर शिगड़ा दिनिशमे रबा लगा दर दल दन दन. Breaking all ओ गॉड. bondages, O Lord. अगर आपको लीडर बनना है, आपको प्रकाश का आवश्यकता है. जर तुम्हाला पुढारी बनायचं असेल तर प्रकटीकरणाची गरज आहे. आपके पिता के साथ एक सही संगति में आप आने में जो भी रुकावट है उसको तोड़ के फेंकिएगा. आपल्या बापा बरोबरच्या एका योग्य संगतीमध्ये येण्यामध्ये कुठलंही अडखळण येत असेल त्याला तोडून उखडून काढून फेकून द्या. एक कीबोर्ड बजाने वाले मेहरबानी से सामने आए अगर हैं वो. कीबोर्ड वाजवणारे आणि गाणारे जर अब कृपा करून तबला पुढे आला तर. बजाने वाले यहाँ पर आए हैं. तबला वाजवणारे पण प्लीज पुढे या. हम ये इस बात को कहने जा रहे हैं. एक गोष्ट आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत. मैं अंत कर रहा हूँ. 2 लाइन के गीत. यीशु तेरे दया से मैं जीवन जी रहा हूँ. आणि 2 गीत में आम्ही गाणार आहोत. येशू तुझ्या दयेने आम्ही जगत आहोत. यीशु तेरे दया से मैं जीवन जी रहा हूँ. येशू तेरी दया से मैं जीवन जी रहा हूँ. मैं तेरी कृपा से आगे बढ़ता हूँ. मैं तेरी कृपा से आगे बढ़ रहा हूँ. हम सब ऊंचे ताली बजा के इसको गाएंगे. आम्ही सगळेजण टाळ्यांच्या गजरामध्ये हे गीत गाणार आहे. यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ. यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. सब कोई. यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ. यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा. धन्यवाद 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 यीशु तेरा. धन्यवाद यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. सब हाथ उठा के धन्यवाद यीशु तेरा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद